आपल्या शाळेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित या शिवचरित्र मालेमध्ये आज व्याख्यान द्यायला मिळतंय। हा माझा स्वतःचा सन्मान आहे असं मला स्वतःला वाटतं। आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या पाटेकरबाई, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला असं सांगितलं की सागरामध्ये किती पाणी तुम्ही मोजून दाखवा। आपल्याला असं सांगितलं की भर दुपारी 12 वाजता सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी टक लावून बघून दाखवा। आपल्याला असं सांगितलं की हातावरती जळता निखारा घेऊन दाखवा। तर या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे नाही नाही नाही। रामदास स्वामींनी छत्रपतींच्या कर्तृत्वाबद्दल वर्णन करताना असं म्हणलं, सरितपतीचे जलमोजवेना, सरितपतीचे जलमोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वा नरसाहवेना, तैसा नृप शिवाजी वर्णवेना, तैसा नृप शिवाजी वर्णवेना। महाराजांची थोरवी, महाराजांची कीर्ती, महाराजांचा पराक्रम शब्दात सांगावा तितका थोडा आहे, अनुभवावा तितका आपण त्याच्यातलं नवीन नवीन आपल्याला समजत जातं। परंतु या निमित्ताने सुरुवातीला मला एक महत्त्वाचा आणि वेगळा मुद्दा मांडायचा। आपल्या प्रत्येकाला आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची इच्छा असते। आपलं आयुष्य एक यशस्वी पद्धतीनं जगावं अशी आपली सगळ्यांचीच इच्छा असते। आणि आपण सगळेजण इतके भाग्यवान आहोत की अशा एका महापुरुषानं आपलं आयुष्य यशस्वी करून दाखवलं। जवळपास 300, 350, 400 वर्षानंतर सुद्धा ज्या महापुरुषाच्या नावाचा उच्चार करताच आपल्या सगळ्यांच्या अंगावरती रोमांच उठतात, अशा छत्रपतींच्या आयुष्यातला महत्त्वाचा कार्यभाग ज्या शहरामध्ये घडला त्या शहरामध्ये आपण वास्तव्य करतोय। मला स्वतःला असं वाटतं की आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर पहिली गोष्ट मनाशी करावी लागते की मी कोण आहे हे ओळखावं लागतं। आणि महाराजांचं हे वैशिष्ट्य आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे। महाराज कोण होते? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराजांचे वडील जे होते शहाजीराजे भोसले हे मोठे जहागीरदार होते। जहागीरदाराच्या पोटी आलेला हा मुलगा जर मनात आणलं असतं तर आयुष्य सगळं ऐशो आरामात गेलं असतं। शिवरायांनी इच्छा व्यक्त करावी आणि आयुष्यातली सगळी सुखं त्यांच्यापुढे हात जोडून उभी राहावी अशा पद्धतीचं गाद्या गिरद्यांवरती गेलेलं आयुष्य, ऐशो आरामात गेलेलं आयुष्य शिवाजी महाराज जगू शकले असते। परंतु शिवाजी महाराजांना त्यांच्या मातेच्या शिकवणीमुळे, राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या शिकवणीमुळे त्यांच्या मनामध्ये प्रकाश पडला, मनामध्ये विचार सुरू झाला की मी कशासाठी जन्माला आलो, मला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं म्हणजे काय, आणि मला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर माझं एकट्याच आयुष्य यशस्वी होऊन चालणार नाही, तर या भूमीमध्ये, या दऱ्याखोऱ्यामध्ये जी मावळे मंडळी राहतात, जी दीन दरिद्री आणि दुःखी असणारी रयत राहते, त्या रयतेला सुद्धा स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे, स्वराज्य प्राप्त झालं पाहिजे। आणि असं ज्या वेळेला आपण स्वतःचं सामर्थ्य आपण ओळखतो, स्वतःला ओळखून घेतो, त्यावेळेला आयुष्याची दिशा स्पष्ट होते आणि त्या दिशेनं एका ध्येयाच्या मार्गावरती आपण चालत राहतो। त्यामुळे आपल्या सगळ्यांना या निमित्ताने माझी एक अशी नम्र सूचना आहे की जरा एके ठिकाणी शांत बसा, केव्हा तरी शांत बसा, आपल्या आईशी, वडिलांशी, शिक्षकांशी, गुरुजनांशी, मोठ्या माणसांशी संवाद साधा, केव्हा तरी स्वतःच्या मनाशी संवाद साधा, आत डोकावून बघा आणि विचार करा की हे आयुष्य मी जे जन्माला आलोय ते काय म्हणून जगणार आहे, मी यशस्वी होणार म्हणजे काय होणार, हे जरा एकदा मनाशी निश्चित करा। आणि हे ध्येय निश्चित केल्यानंतर मग मार्ग दाखवणारा दीपस्तंभ छत्रपती शिवरायांच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे। अशा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला एक रोमहर्षक असा प्रसंग आणि तो म्हणजे अफजल खानाचा वध, हा सांगण्यासाठी मी आपल्या पुढे उभा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी झाला। लहानपणापासूनच छत्रपतींच्या आयुष्यामधलं वेगळेपण एका 2 गोष्टींनी ओळखता येतं। त्याच्यामध्ये अर्थातच राजमाता जिजाऊ साहेबांचा फार मोठा वाटा आहे। एक पहिलं वेगळेपण छत्रपती शिवरायांचं असं होतं की छत्रपती शिवरायांनी जात पात, पंथ, वेश, भूषा, पद, प्रतिष्ठा हे सगळं सोडून आतमधला जो माणूस आहे त्या माणसाला महत्त्व दिलं। दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या मावळ्यांच्या घरी छत्रपती शिवराय ज्यावेळेला जायचे, छत्रपती व्हायचे होते, शिवराय ज्यावेळेला जायचे, प्रेमानं त्याच्या घरामध्ये प्रवेश करायचे, त्यानं दिलेली चटणी भाकर, त्यांनी दिलेली मीठ भाकर अत्यंत आपुलकीनं ते घ्यायचे,
प्रेमानं त्याला जवळ करायचे, अशी माया सगळ्या रयतेला राजांनी लावली. आणि या मायेमध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव नव्हता. जो तो आपला, जो तो माझा आहे, जो तो स्वराज्याचा आहे, जो तो श्रींच्या कार्यांचा आहे, म्हणजे जो तो भगवंताच्या कार्याचा आहे. म्हणजे माणूस कोण, कुठला, कसा याचा विचार न करता तो माणूस आहे, पहिल्यांदा माणूस आहे हे माणूस पण ओळखून त्याच्याशी वागलं पाहिजे. हा महत्त्वाचा धडा छत्रपती शिवरायांच्या चरित्रात आपल्याला लहानपणापासून बघायला मिळतो. शिवरायांच्या जवळ ज्यावेळेला त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली त्यावेळेला शिवरायांच्या जवळ होतं काय? शिवरायांच्या जवळ वंश परंपरेनं आलेली जहागिरी चालत आलेली होती. परंतु ती जहागीर म्हटलं तर ज्या शाह्या इथं नांदत होत्या, मग आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, दिल्लीची पातशाही असेल, या सगळ्या शाह्यांच्या तुलनेत जर आपण छत्रपती शिवरायांच्या जहागिरीचा विस्तार बघितला तर तो अत्यंत छोटा होता. छत्रपती शिवरायांना पैशाच्या किंवा मोहरांच्या बदल्यामध्ये दुसऱ्यांना देण्यासारखं तुलनेनं त्यांच्याकडे काही नव्हतं. आणि त्यांच्या भोवती जे गोळा होणारे सगळे लोक होते ते कसे होते? ते अर्धपोटी राहणारे होते, ते उपाशीपोटी राहणारे होते. अंगावरती ल्यायला पुरेसं वस्त्र नाही, राहायला चांगल्या पद्धतीचं घर नाही. वर्षानुवर्ष या सगळ्या शाह्यांच्या जुलमी अत्याचारांचा ज्यांना सामना करावा लागत आहे, अशी दीन दुबळी भाबडी रयत ही महाराजांनी आपल्या बरोबर गोळा केली. कशाच्या आधारावरती ती गोळा केली? छत्रपती शिवरायांनी त्यांच्याविषयी वाटत असणाऱ्या ममत्वाच्या, मायेच्या, आत्मीयतेच्या आधारावरती. आणि हा मायेचा अनुभव जसा जसा माणसांना येऊ लागला तसं एखाद्या गुळाकडे मुंगळे आपोआप चालत यावे तसं महाराजांच्या भोवती ही सगळ्या 12 मावळ्यातली मंडळी येऊन जमा व्हायला लागली. त्यामुळे शिवरायांच्या चरित्रातला पहिला बोध हा की आपण सगळ्यांनी माणसाशी माणसाप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे, हा पहिला बोध. प्रेमानं वागायला शिकलं पाहिजे, ममतेनं वागायला शिकलं पाहिजे, हा पहिला बोध. आणि दुसरा बोध मला स्वतःला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचं जर कर्तृत्व आपण बघितलं तर कर्तृत्व एका घनदाट अशा अरण्यात किंवा एका काळ्याकुट्ट अंधकारलेल्या रात्रीमध्ये अचानक प्रखर सूर्याचा उदय व्हावा अशा पद्धतीचं कर्तृत्व छत्रपती शिवरायांनी करून दाखवलं. निसंशयपणे छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व हे कोणत्याही अंगाने आपण बघू गेलो तर ते मोठं आहेच. परंतु त्या मोठेपणाचा एक पैलू मात्र असा आहे की छत्रपती शिवरायांनी माणसांच्या मनामध्ये जी मरगळ आलेली होती, माणसांची मनं मेलेली होती. माणसांच्या मध्ये आणि प्राण्यांच्या मध्ये काय फरक आहे? प्राण्यांना सुद्धा हात पाय त्यांचा देह असतो. आपण ज्या पद्धतीनं खाणं पिणं राहणं उठणं बसणं करतो त्या पद्धतीनं प्राणी पण करतात. पण प्राण्यांच्यात आणि माणसांच्या मध्ये फरक काय आहे? तर प्राण्यांच्यात आणि माणसांच्या मध्ये एक महत्वाचा फरक आहे, ते म्हणजे माणसाच्या आतमध्ये मन आहे. आणि हे मन माणसाला चांगल्या गोष्टी करायला भाग पाडतं किंवा माणसाला वाईट गोष्टी करायला भाग पाडतं. मला स्वतःला असं वाटतं छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचं दुसरं जर वेगळेपण आपण लक्षात असं घेतलं तर त्या काळी या मराठी दौलतीमध्ये ही जी पिचलेली प्रजा होती त्यांना असं वाटत होतं की आपला जो जन्म आहे तो अत्याचार सहन करण्यासाठीच. कुणी यावं आमच्या मुलीबाळी उचलून न्याव्यात, त्यांच्यावरती अत्याचार करावं. कुणी यावं आमच्या घरामधली धन दौलत उचलून घेऊन जावी. कुणी यावं आमच्या झोड्या झोपड्यांना आग लावावी आणि आमचे संसार उघड्यावरती यावेत, याच्यासाठीच आमचा जन्म आहे. बादशाची चाकरी करावी, बादशानं दिलेले पैशांच्या तुकड्यावरती आम्ही आमचा जीव गहाण टाकून आमचं प्राण पणाला लावावे, याच्यासाठीच आमचा जन्म आहे. अशा मरगळलेल्या मनांच्या लोकांना माणसं म्हणत नाहीत. ही माणसं शरीराने जरी जिवंत असली तरी ती माणसं म्हणून जिवंत नसतात. कारण माणसाच्या जिवंतपणाची खूण ही शरीराच्या बरोबर माणसाच्या मनामध्ये आहे. ज्यांची मन जिवंत, ज्यांच्या मनामध्ये चैतन्य आहे, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्यांच्या मनामध्ये ध्येय आहे, तीच माणसं जिवंत आहेत असं म्हटलं पाहिजे. आणि छत्रपती शिवरायांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी या मरगळलेल्या मनांना संजीवनी दिली. या सगळ्या मरगळलेल्या मनांमध्ये त्यांनी एक आकांक्षा प्रज्वलित केली. त्यांनी एक ध्येय दीप लावला. सगळ्या आपल्या रयतेला त्यांनी एकत्र केलं. या आपण पराक्रम करूयात. आणि कशासाठी पराक्रम करूयात? तर छत्रपतींनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना आवाहन केलं की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. म्हणजे आपल्या भूमीमध्ये आपल्याच लोकांचं राज्य झालं पाहिजे, ही माझी इच्छा नाही, ही भगवंताची इच्छा आहे. आणि भगवंताची इच्छा म्हणजे भगवंताचं कार्य. आणि ज्या वेळेला आपण भगवंताचं कार्य करायला निघतो अशी प्रेरणा माणसाच्या मनामध्ये निर्माण होते, त्यावेळेला ही माणसं एका चैतन्यानं थरारून उठतात. अशीच माणसं शिवरायांच्या अवतीभोवती गोळा झाली. ती चैतन्यानं थरारून उठली, उत्साह त्यांचा ओसंडू लागला. आणि मग उपाशीपोटी, अर्धपोटी राहणारे, दऱ्याखोरात राहणारे, झाड्या झोपड्यात राहणारे असे सगळे मावळे शिवरायांच्या जवळ
जमा झाले आणि स्वराज्याचा मोठा यज्ञ शिवाजी महाराजांनी मांडला. सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या एकूण कर्तृत्वाचं आकलन त्यावेळेचे जे अन्य सत्ताधारी होते, मग हा कुतुबशाह असेल, निजामशाह असेल, आदिलशाह असेल, दिल्लीचा पातशाह असेल, यांना वाटलं की हा कोणीतरी एक सरदाराचा बंडखोर असा मुलगा आहे, याला काय करायचंय. त्या काळचा जो प्रसंग आपण लक्षात घेतला, हा जर 16व्या-17वं जर शतक आपण लक्षात घेतलं तर त्या शतकाचा एकच नियम होता. त्या शतकाचा एक नियम होता, तो म्हणजे बळी तो कानपिळी. ज्याच्या हातामध्ये बळ आहे, ज्यांना काही करावं, त्यांना दुसऱ्यांच्यावरती चालून जावं, त्यांचं राज्य जिंकावं आणि त्या राज्यावरती आपला अंमल बसवावा, हाच त्या मध्ययुगाचा न्याय होता. त्यामुळे अनेक पातशाहांना सुरुवातीला असं वाटलं की हा जो मुलगा आहे, बंडखोर मुलगा, त्याला आपली जागिरी कदाचित दुप्पट करायची असेल, तिप्पट करायची असेल, एकदा दुप्पट तिप्पट जागिरी झाली की याचं पोट भरेल आणि हा समाधानाचा ढेकर देईल आणि शेवटी काय करेल, शेवटी आमच्याच समोर येऊन तर त्याला कुर्निसात करायचंय. कारण या सगळ्या पातशाहांसमोर कुर्निसात करणारे कोण होते? या सगळ्या पातशाहांसमोर कुर्निसात करणारे आमचेच भाई बांधव होते. मग त्याच्यामध्ये घोरपडे होते, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे चुलत चुलते असणारे भोसले होते, त्यांच्याबरोबर शिवाजी महाराजांचे व्याही असणारे निंबाळकर होते, पांढरे होते, खलाटे होते. असे सगळे मराठ्यांच्या समशेरी ह्या नाचवत होत्या, पराक्रम गाजवत होत्या. ते कुणासाठी? तर त्या सगळ्या पातशाहांची गाजवत होत्या. त्यामुळे शेवटी पातशाहांना असं वाटलं सुरुवातीला की याची समशेर ही शेवटी आपल्याच पदरी यायची. शेवटी होऊन हा होणार कोण? तर आपलाच नोकर होणार आहे. त्यामुळे कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये यांचं दुर्लक्ष झालं असावं की काय, असं अभ्यास करताना आपल्याला वाटतं. परंतु जसं जसं छत्रपती शिवरायांनी तोरण्यावरती स्वराज्याचं तोरण बांधलं आणि रायरेश्वराची शपथ घेतली, तसं त्यांचा पराक्रमाची कीर्ती ही दिगंतात पसरू लागली. शिवरायांनी केलेला पराक्रम हळूहळू या सगळ्या पातशाहांना उलगडू लागला आणि त्यांना लक्षात असं आलं की अरे, हा जरी सरदाराचा आणि जहागीरदाराचा जरी मुलगा असेल तरी हे पाणी काहीतरी वेगळंच आहे, याला काहीतरी वेगळंच पाहिजे. हे लक्षात आल्यानंतर सगळीकडे विचाराला सुरुवात झाली आणि मग त्या विचारातून मग आदिलशाहीशी शिवाजी महाराजांचा संघर्ष झाला. आणि मग परवा आपण जी गोष्ट ऐकली त्या बाजी जेध्याची, मग त्या फतेखानानं स्वारी केली आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्या स्वारीमध्ये यश मिळवलं. अशा काही स्वाऱ्या झाल्या, परंतु तुलनेनं या सगळ्या शाह्यांचं दुर्लक्ष झालं होतं. त्याचं कारण दुसरं असं होतं की तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं जो अंमल होता तो विजापूरच्या आदिलशहाचा होता आणि विजापूरच्या आदिलशहाचं हे औरंगजेबाशी युद्ध चाललेलं होतं. औरंगजेब तोपर्यंत आता पातशाह व्हायचा होता, त्याचे वडील तोपर्यंत गादीवरती होते आणि औरंगजेब हा दख्खनचा सुभेदार होता आणि त्या औरंगजेबानं विजापूरच्या आदिलशाहीवरती हल्ला बोललेला होता. त्यामुळे ते संकट जास्त मोठं असल्यामुळे कदाचित आदिलशाहीचं लक्ष हे औरंगजेबाशी लढा देण्यामध्ये गुंतलेलं होतं आणि त्यामुळे आदिलशाहीचं फार मोठी फौज त्या युद्धामध्ये गुंतलेली होती आणि त्यामुळे तुलनेनं शिवाजी महाराजांच्याकडे दुर्लक्ष झालं की काय. परंतु मग ज्यावेळेला औरंगजेबाची आणि आदिलशाहीच्या फौजेची गाठ पडली, त्यावेळेला आदिलशाही फौजेनं पराक्रमाची शर्थ केली. आदिलशाही फौजेचा जो मुख्य सेनापती होता त्याचं नाव होतं खान महम्मद. या खान महम्मदानं त्या औरंगजेबाला एकदम पेचात धरलं. सर्व बाजूनी औरंगजेबाच्या फौजेला वेढा पडला आणि औरंगजेब आता प्राणांची भीक मागू लागला. त्यानं खान महम्मदाला एकदम गुप्तपणे पत्र पाठवलं की अहो काहीतरी करा, मला वाट द्या, मला जाऊ द्या. लक्षात ठेवा, मी जरी आज इथं तुमच्या कैदेमध्ये सापडलेलो असलो तरी मी दिल्लीच्या बादशाचा युवराज आहे, हे लक्षात ठेवा. दिल्लीच्या बादशाच्या युवराजाला तुम्ही जर पकडाल तर तुमची गय केली जाणार नाही. खान महम्मद भानावरती आला, कारण आदिलशाहीचा विस्तार हा पातशाहाच्या म्हणजे दिल्लीकरांच्या दृष्टीनं अगदी किरकोळ होता. त्यामुळे खान महम्मदाला शहाणपण सुचलं आणि त्याला एक चोर वाट दिली आणि औरंगजेब तिथून निसटून बाहेर पडला. औरंगजेब तिथून निसटून बाहेर पडला असं कळल्यानंतर खान महम्मदाच्या बरोबर एक सरदार होता, तो अत्यंत संतापला आणि त्या क्षणी त्याने घोड्यावरती टांग टाकली आणि विजापूरच्या दिशेनं निघाला. हा जो सगळा प्रसंग घडला तो कल्याणी आणि बिदर या 2 किल्ल्यांच्या दरम्यान घडला आणि तो विजापूरच्या दिशेनं निघाला. विजापूरमध्ये पोहोचल्यानंतर त्याने घोडा बाजूला टाकला, दोन्ही हातामध्ये आपल्या पट्टे चढवले आणि पट्ट्यांचे आवाज करीत करीत तो त्या दरबारामध्ये शिरला. दरबारामध्ये आदिलशाह दरबारामध्ये बसला होता आणि आदिलशाहची एका अर्थानं जी आपण धर्माची आई म्हणली पाहिजे ती बडी साहेबीण असं जिला म्हटलं जातं किंवा बडी बेगम असं म्हटलं जातं, ती बडी बेगम उपस्थित होती. तो त्यांच्या समोर आला. कुर्निसात वगैरे करायचे सगळे रिवाज त्याने बाहेर टाकून दिले आणि दोन्ही आपले पट्टे दाण दिशी त्या फरशीवरती आदळले. सगळा दरबार चमकून उठला. अरे, आदिलशाह समोर या पद्धतीने वागण्याचा हा उद्धटपणा करणारा कोण आहे
असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या तोंडातून अरे आवाज आला, हा तर अफजल खान. आणि अफजल खानानं अत्यंत संतापलेल्या आवाजामध्ये आदिलशाहला आणि अर्थातच बड्या साहेबिनीला सांगितलं की मी पराक्रमाची शर्त केली, औरंगजेबाला कैदेमध्ये कोंडलं, परंतु या खान महम्मदानं त्याला चोर वाट दिली आणि त्याला पळून जाऊ दिलं. आपल्या दौलतीचं, आपल्या पातशाहीचं फार मोठं नुकसान या खान महम्मदानं केलं. आणि ती बडी साहेबीण होती, ती वयानं त्या आदिलशाहपेक्षा मोठी होती आणि सगळी कारभाराची सूत्र तिच्या हातामध्ये होती. तिनं लगेच निरोप धाडला, दूत गेला आणि त्या खान महम्मदाला बोलवलं आणि खान महम्मद निघाला. तो मनामध्ये प्रार्थना करीत होता, कारण त्याला कळालेलं होतं की हा अफजल खान आहे, आपल्याला न सांगता विजापुरामध्ये गेलाय आणि हा अफजल खान विजापुरामध्ये जाऊन काय करू शकतो याचा अंदाज खान महम्मदाला होता. कारण हा अफजल होताच तसा असं म्हटल्यानंतर त्याचं चित्र कदाचित आपल्या डोळ्यासमोर उभं राहणार नाही. म्हणून थोडासा इतिहास आपण अफजल खानाचा सुद्धा बघूया. अफजल खान जर आपण बघितलं तर अफजल खान अत्यंत धिप्पाड अशा शरीराचा होता. 6-6.5 फुटाची उंची, औरस चौरस वाढलेला देह आणि अत्यंत पराक्रमी असा होता. कर्नाटकामधल्या अनेक राजांना त्यांनी आपल्या समशेरीचं पाणी दाखवलेलं होतं. अनेक राजांवरती त्यांनी विजय मिळवलेला होता. अनेक राजांना ठार मारलेलं होतं. एके ठिकाणी लक्षात त्याच्या असं आलं की आता प्रत्यक्ष लढाई करून आपल्याला जय मिळत नाही. हा जसा पराक्रमी होता तसाच कपटी सुद्धा होता. तेव्हा त्यानं त्या राजाला निरोप पाठवला की राजे, युद्ध फार झालं, आपण आता सलाह करूयात. सलाह म्हणजे तह करूयात. त्यामुळे तहाची बोलणी करण्यासाठी तुम्ही आमच्या शिबिरामध्ये यावं. आणि त्याला नेमून पत्र पाठवलं. आणि ते पत्र पाठवल्यानंतर तो राजा, शिरेपट्टणचा राजा, त्याच्या औरंगजेबाच्या तळावरती आला. त्या राजाला कल्पना नव्हती की आपण जे जातोय ते अजगराच्या जबड्यामध्ये आपण प्रवेश करतोय. नाव जरी अफजल असलं तरी प्रवृत्ती अजगराची होती की जो जवळ येईल त्याला गिळून टाकायचा. आणि तो शिरेपट्टणचा राजा जसा त्या शिबिरामध्ये पोहोचला त्यावेळेला अफजल खानाने घेतलेली आपली स्वतःची शपथ सुद्धा तो विसरला आणि त्या शिरेपट्टणच्या राजाचा त्या शिबिरामध्ये त्यानं शिरच्छेद केला. आपली शपथ सुद्धा त्यांनी पाळली नाही. अशा पद्धतीचा कपटी होता. अजून एक याच्या पराक्रमाचा अजून एक पुरावा आपल्याला इतिहासामध्ये सापडतो. ज्यावेळेला कर्नाटकामध्ये अफजल खान ज्यांच्या हाताखाली काम करत होता त्या सरदाराचं नाव रणदुल्ला खान. हा रणदुल्ला खानाच्या हाताखाली 2 सरदार आपल्या तलवारीचं पाणी एकदम चमकेनं दाखवत होते. त्याच्यातला एक होता अफजल खान आणि दुसरे होते शहाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले आणि अफजल खान त्या रणदुल्ला खानाच्या हाताखाली पराक्रमाची शर्थ करत होते. अफजल खानाच्या पराक्रमाची कीर्ती इतकी पोचलेली होती की एका सरदारानं अफजल खानाच्या, रणदुल्ला खानाच्या विरुद्ध बंडखोरी करायचं ठरवलं आणि त्यानं आपलं सैन्य गोळा केलं. आणि रणदुल्ला खानाला ही बातमी पोचल्यानंतर रणदुल्ला खानाने सांगितलं, जाओ और उसको पकड केला. असं म्हटल्यानंतर अफजल खान आपलं 5,000चं गोडदळ घेऊन निघाला आणि त्या सरदाराच्या दिशेनं निघाला. आता लढाई वगैरे होण्याची गोष्ट तर दूरच. तो सरदाराला ज्या वेळेला निरोप कळाला, सिद्दीक कासिम असं त्याचं नाव, निरोप ज्या वेळेला कळाला त्यावेळेला लक्षात असं आलं की आता आपली काही खैर नाही. त्या कस्तुरी रंगासारखं, शिरेपट्टणच्या राजासारखी आपली अवस्था झाल्यासारखी राहणार नाही. म्हणून त्यानं काय केलं, त्यानं स्वतःच बेड्या मागवल्या, स्वतःच्या हातापायात घातल्या आणि तसाच बेड्या घातलेल्या अवस्थेत तो पालखीत बसला आणि त्या पालखीत घेऊन तो अफजल खानाला स्वतः समोर आला आणि अफजल खानाला त्यानं विनंती केली, हे बघा मी हातात बेड्या घालून तुमच्याकडे आलोय, पण मला वाचवा, मला जीवदान द्या. इतका पराक्रमी असा अफजल खान होता. आणि याच कर्नाटकच्या लढाईमध्ये त्याचा एक दुसरा पैलू सुद्धा समोर आलेला होता. आणि या दुसऱ्या पैलूशी जवळचं नातं हे छत्रपती शिवरायांचं होतं, शहाजीराजेंचं होतं, जिजामातेचं होतं. दुसरा पैलू काय, तर दुसरा पैलू असा आहे की ज्या वेळेला शहाजीराजे कर्नाटकामध्ये आपली तलवार गाजवत होते त्यावेळेस शहाजीराजांचे जे मोठे पुत्र होते, शिवाजी महाराजांना एक मोठा भाऊ होता, आपल्याला माहिती आहे की नाही मला कल्पना नाही, पण त्या भावाचं नाव सुद्धा संभाजी असंच होतं. आणि या संभाजी राजानं कनकगिरी नावाचा एक छोटासा किल्ला आहे, त्या कनकगिरीला वेढा घातलेला होता. आणि बरोबर कोण होतं, तर बरोबर हा अफजल खान होता. आणि मग तो वेढा घातल्यानंतर जी काही युद्धाची सगळी नीती होती ती युद्धाची नीती ठरलेली होती. परंतु या अफजल खानाच्या मनामध्ये कपट होतं. कपट कशा कारणानं होतं, कपटाची कारणं 2 होती. पहिलं कारण असं होतं की शहाजीराजांची समशेर ही अफजल खानाच्या तोडीस तोड होती. जितका पराक्रम अफजल खानानं गाजवला होता त्याच तोडीचा पराक्रम शहाजीराजांनी पण गाजवलेला होता. त्यामुळे एक
प्रकारची असूयेची भावना, एक प्रकारची द्वेषाची भावना, एक प्रकारची स्पर्धेची भावना या अफजल खानाच्या मनामध्ये होती. आणि दुसरं कारण हे धर्माशी निगडीत होतं. त्यांना असं वाटत होतं की कोण कुठला काफीर शहाजीराजा, याला कशाला हा विजापूरचा आदिलशाह इतका मान देतो, मी एवढा त्यांचा धर्माचा सरदार आहे, मला मान देतो तेवढाच या शहाजीराजाला देतो. त्यामुळे कुठंतरी हा सुद्धा पैलू त्या अफजल खानाच्या मनामध्ये होता. आणि मग हे सगळं लक्षात घेऊन त्या कनकगिरीच्या वेढ्यामध्ये अफजल खानाने काय केलं की ठरल्याप्रमाणे युद्धाची अंमलबजावणी मात्र केली नाही. आणि दुर्दैवानं असं झालं की त्या लढ्यामध्ये संभाजीराजे म्हणजे शहाजीराजांचे थोरले सुपुत्र, शिवरायांचे थोरले बंधू हे प्राणास मुकले. आणि दुर्दैवानं जिजामातेंना पुत्रशोक झाला. जिजामातेच्या पोटी 6 मुलं जन्माला आली. 4 मुलं जन्मानंतर काही दिवसातच दगावली, त्यांच्या मांडीवरती दगावली. हा एक मुलगा त्या कनकगिरीच्या वेढ्यामध्ये दगावला आणि उरला होता तो शेवटचा मुलगा म्हणजे छत्रपती शिवराय. त्यामुळे असा पराक्रमी असणारा, कपटी असणारा, कावेबाज असणारा, रणधुरंदर असणारा हा अफजल खान. अफजल खानाच्या चरित्राचा अजून एक वेगळा पैलू, अफजल खान हा उत्तम असा प्रशासक होता, उत्तम असा ॲडमिनिस्ट्रेटर होता. आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर अफजल खान हा चांगल्या पद्धतीचा जिल्हाधिकारी किंवा त्याच्या वरचे प्रशासकीय अधिकारी असतात त्या तोडीचा तो माणूस होता. आपल्या जहागिरीमध्ये काय काय चाललंय याची त्याला वित्तम बातमी असायची. आणि कुणी जर चुकीचं वर्तन केलं तर तो त्याला दम दिल्याशिवाय राहायचा नाही आणि वटणीवर आल्याशिवाय राहायचा नाही. शिरवळचं जे ठाणं इथं जवळ जे शिरवळ आहे ते शिरवळला ठाणं होतं, ते त्याच्या जहागिरीमध्ये होतं. आणि तिथल्या ठाणेदारानं योग्य पद्धतीनं आपलं काम केलं नाही म्हणून अफजल खानाने पत्र पाठवलं त्याला. आणि त्या पत्रामध्ये जहागिरीची व्यवस्था करायची म्हणजे काय, ठाण्याची व्यवस्था करायची म्हणजे काय हे त्यांनी सांगितलंय. दुसऱ्या एका पत्रामध्ये त्यांना असं लिहिलं की रयत आमचे पोंगाडे असती. पोंगाडे याचा शब्दाचा अर्थ आमचे मित्र आहेत, म्हणजे जनता आमची मित्र आहे. आता हे मित्रत्व कशा पद्धतीचं होतं, हे मित्रत्व कपटीपणाचं होतं. जनतेनं मित्रत्व एकाच बाजूनं पाळायचं होतं. जनतेनं पैसा अडका कमवायचा, शेती बाती उत्पन्न काढायचं आणि जे काही उत्पन्न असेल ते त्यांना निमूटपणे आणून द्यायचं, या प्रकारची मित्रत्वाची व्याख्या. परंतु त्यांना मात्र लिहिलेलं आहे की रयत आमचे पोंगाडे असती. अशा पद्धतीचा उत्तम असणारा प्रशासक म्हणजे पराक्रमी, कपटी, धूर्त, बंडखोर प्रशासक असा अफजल खान. जाता जाता आपण परत एकदा खान महम्मदाकडे येऊया. या कल्याणीच्या लढाईतनं हा खान महम्मद पालखीमध्ये बसलाय. जाता जाता तो अफजल खानाचं सगळं पूर्वचरित्र आठवतोय की अरे हा एका भटारणीच्या पोटी आलेला मुलगा आपल्या पराक्रमाच्या जोरावरती किती पुढे गेला याच्यामध्ये आनंद आहे. परंतु त्याची वृत्ती मात्र कपटी आहे. यानं काय सांगितलं असेल बादशाला, यानं काय सांगितलं असेल बड्या साहेबिणीला, दरबारामध्ये कशा पद्धतीने विचार झाला असेल. असा विचार करीत करीतच त्या खान महम्मदाची पालखी विजापूरच्या वेशीमधनं आत शिरली. आणि आत शिरली मात्र एका क्षणार्धात चहू बाजूनी हशम धावून आले, तलवारींचे वार झाले, सपासप वार झाले आणि क्षणार्धात तो खान महम्मद पैगंबराला प्यारा झाला. कारण बड्या साहेबीने हुकूमत सोडला होता की ज्यांना औरंगजेबाला सोडलं त्याला जिवंत सोडायचं नाही. आपल्या दौलतीची ज्यांनी माती केली त्याला जिवंत सोडायचं नाही. मग हा खान महम्मद गेला. दुसऱ्या बाजूला अशाच पद्धतीनं 2-3 सरदारांना या बड्या साहेबीनेनं ठार मारलं. कारण काय, संशय. अरे हे चाकरी आपली करतात परंतु वागतात का आपल्या बाजूनं, असा संशय ज्या वेळेला बड्या साहेबीनेच्या मनामध्ये आला, अशाच पद्धतीनं त्याने अन्य सरदारांना सुद्धा देवाच्या घरी पाठवलं, अल्लाच्या घरी पाठवलं. आणि मग हे सगळं घडत असताना हा प्रसंग 1657-58चा. आणि तोपर्यंत छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व विस्तारत चाललेलं होतं. छत्रपतींच्या पराक्रमाचा सूर्य हा क्षितिजावरून आता पुष्कळ वर आलेला होता आणि त्याच्या तेजाची दाहकता ही दुर्जनांना जाळून काढत होती आणि सज्जनांना आनंद करत होती. आणि आता मात्र विजापूरच्या आदिलशाहीचं लक्ष या शिवाजीकडे गेलं. ये शिवाजी शहाजी भोसला है कौन, अपने शहाजी राजा का साला, असं म्हटल्यानंतर त्यांनी शहाजी राजांना एक पत्र पाठवलं. आणि शहाजी राजांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांना असा इशारा दिला, आजच्या सोप्या भाषेमध्ये दम दिला. दम काय दिला, तुमचा मुलगा, तुम्ही आमचे चाकर आहात परंतु तुमचा मुलगा आमच्या दौलतीच्या विरुद्ध कारवाया करतो, तुम्ही त्याला आवरा. आता शहाजीराजे वडील कोणाचे, ते शिवरायांचेच वडील. त्यामुळे त्यांनी पत्र पाठवलं आदिलशाला. पत्र पाठवण्यामागे 2-3 कारणं होती. एक पहिलं कारण मी मगाशी सांगितलं तसं की या बड्या साहेबिणीच्या मनामध्ये शहाजीराजांच्या बद्दल सुद्धा संशय होता. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये शहाजीराजांना सुद्धा साखळदंड लावून
गिरफ्तार करून विजापुरामध्ये आणण्यामध्ये ह्या बड्या साहेबिणीचा हात होता. तेव्हा शहाजीराजे हे त्या अनुभवानंतर हुशार झालेले होते आणि खान महम्मदाचा जीव गेल्याची वार्ता कळल्यानंतर तर शहाजीराजे अजूनच सावध झालेले होते आणि शहाजीराजांनी पत्र पाठवलं. हे शिवरायांच्या वडिलांनी पाठवलेलं पत्र आहे. त्यामुळे शिवरायांचं चातुर्य जे आहे ते त्यांना वारसा हक्कानं कसं मिळालं हे आपल्याला या पत्रामध्ये बघायला मिळतं. त्यांनी पत्रामध्ये असं म्हटलंय की आम्ही तर पातशाहीचे इमानी नोकर आहोत. काही दिवसापूर्वीच पातशाहानं त्यांना पत्र पाठवलेलं होतं आणि तुम्ही इमानी नोकर आहेत असं म्हणलेलं होतं. आम्ही तर पातशाहीचे इमानी नोकर आहोत, पण आमचा मुलगा आमचेपासून पळून गेला. तो आमच्या शब्दाबाहेर आहे. आम्ही त्याला सांगू शकत नाही. तुम्ही खुशाल त्याच्यावरती स्वारी करा. शिवरायांचे वडील पत्र लिहितात. एका मुलाचे वडील सांगतात की माझा मुलगा मला ऐकत नाही, तुम्ही त्याला मारलत तरी चालेल. अशा पद्धतीची भाषा कदाचित त्या पत्रामध्ये लिहिली गेली की काय असं वाटतं. आता हे लिहिताना शहाजीराजांनी 2 हेतू साध्य केले. शिवरायांचा पराक्रम हा शहाजीराजांना चांगलाच कळलेला होता आणि एक संदर्भ आपल्याला लक्षात आलाय की नाही मला माहिती नाही, परंतु स्वराज्य स्थापनेची इच्छा ही शहाजीराजांच्या मनामध्ये सुद्धा होती. मध्यंतरी ज्यावेळेला निजामशाही होती नगरला, त्यावेळेला मुर्तुजा नावाचा एक 1.5 वर्षाचा तो राजा होता. तो दरबारामध्ये बसायचा. तो बसायचा कसा? आता 1.5 वर्षाचं मूल बसणार कसं? सिंहासनावरती बसणार कसं? तर सिंहासनावरती शहाजीराजे बसायचे आणि त्याला मांडीवरती घेऊन, त्या मुर्तुजाला मांडीवरती घेऊन शहाजीराजांनी काही महिने कारभार आखला होता. शहाजीराजांच्या मनात आलं असेलच ना की आपण सुद्धा आपलं राज्य करावं. त्यामुळं त्यांना कल्पना होती की शिवाजी राजांनी काय डाव मांडला याची त्यांना कल्पना होती. आपल्या पुत्राच्या पराक्रमाची त्यांना 100% खात्री होती. आणि दुसऱ्या बाजूला खान महम्मदाचं जे झालं ते आपलं होऊ नये याच्यासाठी ते स्वतः सावध होते. त्यामुळे त्यांनी त्या बड्या साहेबिणीला आदिलशहाला पत्र पाठवलं की तुम्ही बेलाशक त्यांच्यावरती फौज सोडली तरी चालेल. असं म्हटल्यानंतर दरबारामध्ये एकदमच विचित्रावस्था निर्माण झाली. कारण आपल्या सल्तनीचाच नोकर तो आपलं ऐकत नाही म्हणजे काय? ती बडी साहेबीण संतापानं एकदम क्रुद्ध झाली. तिने सगळ्या सरदार दरकदारांना बोलवलं. सगळ्यांची चर्चा विचार विनिमय सुरू झाला आणि हा जो बंडखोर शिवा आहे याला आवरायचं कसं, याला आणायचं कसं याच्याबद्दल विचार विनिमय सुरू झाला. सगळ्या दरबारामध्ये प्रश्न उभा राहिला की कोण जाईल या शिवाला पकडून आणेल. सगळ्या भऱ्या दरबारामध्ये हा ज्यावेळेला सवाल फेकला गेला त्या दरबारामध्ये एकदम शांतता पसरली. कारण शिवाजी महाराजांच्या तलवारीचं पाणी यांच्यापैकी काही जणांनी यापूर्वीच चाखलेलं होतं. शिवरायांच्या तलवारीची धार किती तिखट आहे याचा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला होता आणि शिवरायांच्या कर्तृत्वाची झलक ही त्यांच्या सगळ्या एकूण युद्धांमधून दिसत होती. आत्तापर्यंत छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यामध्ये 40 पेक्षा जास्त किल्ले त्यांनी आपल्याकडे सामील करून घेतले होते. किल्ले आणि त्याच्या आजूबाजूचा सगळा प्रदेश त्यांनी सामील करून घेतलेला होता आणि हा सामील करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची युक्ती लावून त्यांनी केलेले होते. याची सगळी जाणीव या सगळ्या सरदारांना होती. त्यामुळे सगळ्या दरबारामध्ये शांतता पसरली. बड्या साहेबिणीनं एकदम संतापून आपलं भाषण सुरू केलं. अरे या पातशाहीमध्ये असा कोणी पराक्रमी सरदार नाही का की जो जाईल आणि त्या शिवाला पकडून आमच्या समोर हजर करेल? आम्ही जो तुम्हाला पगार देतो त्या पगाराचं तुम्ही काय करता? तुमच्या तलवारी ज्या पराक्रमीत असं तुम्ही इतके दिवस सांगत होता त्या तलवारीची धार बोथट झाली काय? तुमच्या मनामध्ये आपल्या जीवाची भीती उत्पन्न झाली काय? कोण कुठला तो बंडखोर शिवा आणि या आदिलशाहीला ललकारतो यापेक्षा दुर्दैव काय? जसं जसं त्या बड्या साहेबिणीचं भाषण संतापात मोठ्या मोठ्या आवाजात व्हायला लागलं तशी अजूनच शांतता पसरायला लागली. टाचणी पडेल इतका आवाज त्या दरबारामध्ये झाला आणि जसं साहेबीण बोलायचं थांबली, काही क्षणाचा अवधी गेला असेल नसेल तोच एकदम सगळ्या दरबारात चळवळ सुरू झाली. एकदम चलबिचल सुरू झाली. हा मैं करूंगा असं म्हणून तो धिप्पाड देहाचा अफजल खान समोर आला आणि त्यानं त्या बड्या साहेबिणीच्या समोर जो विडा ठेवलेला होता तो विडा उचलला आणि सांगितलं, सिवा को जिंदा या मुर्दा पकड के आपके सामने लावूंगा. असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी एकदम आनंदाचा आणि सुटकेचा असे दोन्ही निश्वास एकदमच टाकले. आनंद कशाचा झाला की आता शिवाला कोणतरी पकडून आणेल आणि निश्वास सुटकेचा कशाबद्दल टाकला की जीव जर गेला तर तो अफजल खानाचा जाईल, मी मात्र सुरक्षित राहील. अशा पद्धतीचा सुटकेचा निश्वास या सगळ्या दरबारी मंडळींनी टाकला. बडी बेगम बडी साहेबीण एकदम खुश झाली. आदिलशाह खुश झाला. त्यांनी त्याला खिलाफत दिली म्हणजे उंची वस्त्र दिली, तलवार दिली, त्याचा सन्मान केला आणि त्याला सांगितलं की तुम्हाला काय लागेल ते तुम्हाला मिळेल, युद्धाची तयारी करा.
युद्धाची तयारी करा असा हुकूम सुटल्यानंतर एकदम सगळ्या विजापुरामध्ये चैतन्य आलं. कारण अफजल खानाची आजपर्यंतची कीर्ती होतीच तशी. एका सामान्य घरामध्ये म्हणलं तर सामान्य घरामध्ये जन्माला आलेला हा पराक्रमी वीर आपल्या पराक्रमाच्या आधारावरती एक मानाचं स्थान त्या दरबारामध्ये त्यानं मिळवलेलं होतं. आणि आता आजपर्यंतचा त्याला इतिहास असा होता की अफजलच्या समोर कोणी टिकू शकलेला नव्हता. त्यामुळे सगळ्यांना खात्री वाटली की आता निश्चितपणे हा शिवा शहाजी भोसला हा निश्चितपणे गिरफ्तार होणार, जिंदा या मुर्दा, हे सगळ्यांना खात्री पटली. आणि सगळ्या विजापुरामध्ये एकच लगबग सुरू झाली. मग सगळे सैन्याची शिबिरं गोळा झाली. सैन्याच्या शिबिरामध्ये कोण आलं? हत्ती आले, घोडे आले, उंट आले, सरदार, दरकदार, तोफा, बंदुका, तलवारी, भाले, बाण, धनुष्य, वरच्या, या सगळ्यांची एकच जोरदार कामगिरी सुरू झाली. आणि अफजल खानाच्या बरोबर जवळपास 12,000चं पायदळ आणि 10,000चं घोडदळ देण्यात आलं. पायदळ म्हणजे काय? पायदळ म्हणजे आजच्या भाषेमध्ये ज्याला इन्फंट्री म्हणतात, की जे पायी पुढे जातात आणि पायी जाऊन लढाई करतात, ते म्हणजे पायदळ. आणि घोडदळ म्हणजे काय? तर घोड्यावरती बसायचं आणि एका हाताने घोडा पकडायचा आणि दुसऱ्या हाताने लढाई करायची, ते म्हणजे घोडदळ. अशा पद्धतीचं घोडदळ, पायदळ हे देण्यात आलं. आणि अफजल खानाच्या बरोबर मोठे मोठे सरदार, दरकदार देण्यात आले. त्याचे पुतणे, मुलं ही तर त्याच्याबरोबर देण्यात आली. पण त्यांच्या मांडीला मांडी लावून कोण देण्यात आलं? नावं एकदा आपण जरा बघूयात. मगाच्याच मुद्द्याकडे मी एक येतो. त्यांच्याबरोबर होते प्रतापराव मोरे, शिवाजीराजांचे एका अर्थानं नातेवाईक असणारे प्रतापराव मोरे. त्यांच्याबरोबर होते ते नाईकजी पांढरे. त्यांच्याबरोबर होते ते आणखी नाईकजी खराटे असे होते. आणि त्यांच्याबरोबर आणखीन एक महत्वाची व्यक्ती होती, ती म्हणजे मंबाजी भोसले. मंबाजी भोसले कोण होते? तर शहाजी राजांचे चुलत भाऊ होते, ते पण शिवरायांच्या बरोबर. म्हणजे जर सगळी आपण सेना बघितली तर त्या सेनेमध्ये मराठ्यांचाच भरणा जास्त आणि मुसलमानांचा भरणा तुलनेनं थोडा, अशा पद्धतीची जी सेना सगळी एकत्रित व्हायला लागली. बादशाहनं सांगितलं की किमान 3 वर्ष मोहीम चालील, इतका पैसा, अडका, धान्य, दारू, गोळा असं सगळं तुम्ही घेऊन जा. आणि अशा पद्धतीचा जबाव हा त्या ठिकाणी निघाला. आता ही गोष्ट घडली, त्याला आता जवळपास 350-400 वर्ष होऊन गेली. आता तेव्हाचा काळ आपण डोळ्यासमोर आणला पाहिजे. आता आपल्याला असं वाटतं की युद्ध निघालं म्हणजे काय, युद्धाला निघायचं म्हणजे काय? तर कदाचित आपण सगळेजण चित्रपटामध्ये बघत असू, दूरदर्शनमध्ये बघत असू की ते मोठे मोठे रणगाडे असतात, सैनिकांची वाहनं असतात, पोलीस व्हॅन तर आपण अनेक वेळेला पुण्यामध्ये बघतो, असं ते व्हॅनमध्ये बसतात आणि इकडून तिकडे जातात. परंतु तो काळ हा मध्ययुगीन काळ आहे. त्या काळामध्ये दळणवळणाची साधनं कोणती? पायी जायचं, घोड्यावरनं जायचं, उंटावरनं जायचं, हत्तीवरनं जायचं. आणि जायचं तर त्या ठिकाणी एवढे हजारो लोक जाणार, तर त्यांची व्यवस्था करण्यासाठी म्हणून बाकीचे लोक सुद्धा, ज्यांना बाजार बुडगे म्हणतात, असे पण लोक. बाजार बुडगे म्हणजे कोण? सैन्य लढेल पण त्यांना पोटाला घालील कोण? त्यांच्यासाठी स्वयंपाक करणारे लोक. सैन्य लढेल, त्यांना प्यायचं पाणी देईल कोण? पिण्याचं पाणी देणारे. सैन्य लढेल पण ते आजारी पडले तर त्यांच्यावरती उपचार करणारे कोण? म्हणून एक प्रकारचे डॉक्टर त्यांच्याबरोबर. आणि त्याचबरोबर आणखीन काही लोक निघाले होते. हे काही लोक मनामध्ये अत्यंत खुश होते. ये बडा मौका है असं त्यांना वाटत होतं. त्यांना मौका काय वाटत होता? की खानानं ही जी मोहीम मांडलेली आहे, या मोहीमध्ये खान यशस्वी होणार आणि खान यशस्वी झाला की त्याला फार मोठं बक्षीस मिळणार. आणि बक्षीस मिळालं की खुश झाला की खान जो आहे तो आपल्याकडचं सगळं जे जड जवाहीर आहे, म्हणजे सोनं, नाणं, चांदी, हिरे, मोती, पवळे, हे मोठ्या प्रमाणावरती खरेदी करेल. कापड, चोपड, रेशमी वस्त्र हे सगळं खरेदी करेल. या आशेनं व्यापारी सुद्धा निघाले. त्यांना पैशाचा मोह सुटला आणि त्यांना असं वाटलं की आपलं फार मोठ्या प्रमाणावरती इथं माल खपण्याची शक्यता आहे, म्हणून ते व्यापारी पण त्यांच्याबरोबर निघाले. अशा पद्धतीचा तो मोठा जमावडा जमा झाला. आता चरित्रामध्ये एके ठिकाणी उल्लेख आहे, तो खानाच्या स्वभावाचा एक वेगळाच पैलू दाखवणार आहे. खानाचा जो जनाना होता, जनाना म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळामध्ये समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती एक पद्धत होती की एका पुरुषानं अनेक स्त्रियांशी विवाह करायचा, अशा पद्धतीची प्रथा होती. तसं खानाच्या जनानेमध्ये अनेक शेकडो स्त्रिया होत्या, वर्णन शेकडो स्त्रियांचं आहे. खानानं काय केलं की आता युद्ध सुरू होणार, आपण युद्धाला निघणार, म्हणून तो आपल्या वाड्यामध्ये गेला. वाड्याचा दरवाजा लावला गेला. 7 दिवस वाड्याचा दरवाजा उघडला गेला नाही, असं एका पत्रामध्ये नमूद केलंय. 7 दिवस खानानं आपल्या सगळ्या स्त्रियांबरोबर ऐशो आराम उपभोगला. आणि 7व्या दिवशी त्यांनी बोलावलं, आपल्या सगळ्या हाशमांना बोलावलं, खिदमतगारांना बोलावलं, काट डालो. आणि असं म्हणून काही मिनिटाच्या अवधीमध्ये 200 स्त्रियांची त्या ठिकाणी कत्तल झाली. कशासाठी?
चुकून माकून आपण जर युद्धामध्ये मेलो तर यांना परत आयुष्यामध्ये सुखाचे दिवस बघायला मिळता कामा नये, याच्यासाठी त्यानं 200 स्त्रियांनाच ठार मारलं. कुणाला ठार मारलं? तर ज्या त्याच्या एका अर्थानं पत्नी होत्या अशा स्त्रियांनाच ठार मारलं. अफजलपूर नावाचं गाव आहे, त्या अफजलपूर नावाच्या गावामध्ये बाहेर अशा त्या कबरी आपल्याला ओळीनं बघायला मिळतात. असा कपटी अफजल खान, आणि तो बाहेर निघाला. आणि मग बाहेर निघाला हा कपटी अफजल खान. जर उपमास द्यायची झाली तर हा एखादा पिसाळलेला जसा हत्ती असतो, मदमस्त हत्ती असतो, कारण शरीरानं तो अकराळ विकराळ धिप्पाड असा होता. हा अकराळ विकराळ हत्ती हा चालून निघाला. पण या हत्तीला माहिती नव्हतं, अरे गाठ कोणाशी आहे? तर गाठ एका सिंहाशी आहे, एका केसरीशी आहे. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला. उंट हत्ती पालख्याही लांब लांब लांबती, मान टाकुनी समोर चालली पुढे पुढे ती. अशा पद्धतीनं तो सगळा जमाव पुढे निघाला. आणि एका दिवसामध्ये खानानं, पहिल्या दिवशी खानानं विजापूर सोडलं आणि प्रवास केला. जवळपास प्रवास किती केला? आजच्या हिशोबात मोजायचं झालं तर 6 किलोमीटरचा प्रवास केला. कारण मगाशी सांगितलं तसं की अनेक लोक पायी चालणारे होते, घोड्यांवर बसणारे थोडे होते, पालखीत चालणारे अजून थोडे होते, आणि हत्तीवर बसणारे तर अजून थोडे होते. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं म्हणून 6 किलोमीटरचा पल्ला त्या अफजल खानानं गाठला आणि त्यानं आपला तळ ठोकला. आता ज्या वेळेला असं युद्धासाठी ज्यावेळेला कूच होतं त्यावेळेला ते 2-3 पद्धतीनं हालचाली करतात. व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आपल्याला बघायला पाहिजे. एक तुकडी सुरुवातीला पुढे जाते आणि ती तुकडी काय करते तर एवढं सगळे लोक राहतील अशा पद्धतीची जागा शोधतात. आणि मग त्या जागेवरती अर्थातच त्या काळी जंगल घनदाट असल्यामुळे जंगल तोडून साफ करायचं. त्या ठिकाणी पहिल्यांदा जे मोठे सरदार दरकदार आहेत, प्रमुख आहेत, त्यांच्यासाठी मोठे मोठे तंबू शामियाने उभारायचे. सैनिकांसाठी राहुट्या उभारायच्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बघायची. म्हणजे जर डोळ्यासमोरच आणायचं असेल तर जसं आपल्याकडे आळंदीहून पंढरपूरला पालखी जाते, ती पालखी जशी पुढे पुढे जाते, पालखीच्या पुढे काही लोक जातात आणि पुढच्या गावी जाऊन येणाऱ्या लोकांची व्यवस्था करतात. अशा पद्धतीनं तो तळ पुढे 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 सरकत चाललेला असतो. आणि मग 6 किलोमीटरवरती येऊन अफजल खान विश्रांती घेतली. पहिल्या दिवशीची विश्रांती अफजल खानाने घेतली. तेवढ्यात बातमी आली, फतेह लष्कर मेला, फतेह लष्कर मेला. आता फतेह लष्कर कोण होता? तर फतेह लष्कर हा खानाचा स्वतःचा हत्ती होता की ज्या हत्तीवरती बसून खानानं अनेक युद्धांमध्ये जय मिळवलेला होता. अनेक लोकांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. अरे, युद्धाच्या सुरुवातीलाच ज्या हत्तीवरती बसून फतेह लष्कर म्हणजे ज्याच्यावरती बसून फतेह मिळवायची असा हत्ती फतेह लष्कर, तो युद्धाच्या सुरुवातीलाच मिळाला. अनेकाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. परंतु खान मोठा धाडसाचा होता, धीराचा होता. जाने दो असं करून त्याने सोडलं. पण आदिलशाहला ही बातमी कळल्यानंतर आदिलशाहने काय केलं की स्वतःचा बसण्याचा हत्ती त्यानं अफजल खानाला भेट म्हणून पाठवला. अरे, फतेह लष्कर मेला तरी काय, माझा हत्ती मी तुला देतो. एका अर्थानं अफजल खानाचा फार मोठा सन्मान होता, कारण पातशाचा हत्ती वेगळा असतो. एका अर्थानं आजच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं की तर राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांची गाडी ही फक्त त्यांच्यासाठीच असते, ती दुसऱ्या कोणालाही मिळत नाही. तसं स्वतःचा हत्ती आदिलशाहनं पाठवला. परंतु खान स्वतःच इतक्या गर्वामध्ये होता, इतक्या अभिमानामध्ये होता की त्याला त्याचं काही वाटलं नाही. पण हत्ती दाखल झाला आणि ज्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली त्यांनाही कुठेतरी समाधान झालं. आणि मग मजल दर मजल करीत हा खान निघाला. आता विजापूर जे आहे ते कर्नाटकामध्ये, आजच्या कर्नाटकामध्ये, आणि महाराजांचं मुख्य राज्य होतं ते पुणे आणि परिसरामध्ये होतं. पुण्यामध्ये होतं. राजगडवरती महाराजांची राजधानी होती. मग आधी चंद्रराव मोऱ्यांच्याकडून त्यांनी जावळीचा किल्ला म्हणजे प्रतापगडचा किल्ला जिंकलेला होता. तोरण्यावरती तोरण बांधलेलं होतं. अशा पद्धतीचे आजूबाजूचे 40 किल्ले या टप्प्यामध्ये होतं. आणि मग तो दक्षिणेकडून, एका अर्थानं दक्षिणेकडून तो आता महाराजांच्या स्वराज्यावरती चालून येत होता. आता हा अफजल खान अगदी बावळट नव्हता. आपण लक्षात असं ठेवलं पाहिजे की आपला पराक्रम जो आहे तो तुम्ही कुणाविरुद्ध गाजवता याच्यावरती तुमच्या पराक्रमाची श्रेष्ठता ठरत असते. त्यामुळे अफजल खान हा मुळात पराक्रमी होता आणि त्यानं बारकाईनं अभ्यास केलेला होता. आणि त्याच्या लक्षात असं आलं की या शिवाजी बरोबर फार थोडं सैन्य आहे. आपण जर त्याला मोकळ्या मैदानामध्ये समोरासमोर युद्धाला आणलं तर आपला जय निश्चित आहे. आणि म्हणून त्याला आपल्या समोरासमोर युद्धासाठी आणायचं. आणि म्हणून यानं वेगळ्या पद्धतीनं विचार करायला सुरुवात केली. मग त्यानं विचार काय केला, शिवाजीची श्रद्धा कोणावरती, शिवाजीचं श्रद्धास्थान कोणतं, तर तुळजापूरची भवानी माता हे शिवाजीचं श्रद्धास्थान. आपण असं करूयात की आता तुळजापुरावरती हल्ला बोलूयात, चलो तुळजापूर असं करून खानानं आपल्या सैन्याला हुकूम सोडला आणि त्यानं तुळजापूरवरती हल्ला बोलला. तुळजापूरची जी माता आहे ती सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे.
अनेक घरांमध्ये त्यांची पूजा होते. त्या तुळजापूरमध्ये खान येणार या वार्तेनं चलबिचल उचलली. लोक सैरावैरा पळायला लागले. खान त्या तुळजापुरामध्ये आला आणि उन्मत्त झालेला खान, कारण त्याला शिकवण मिळालेली होती की परमेश्वराचं रूप असं कुठल्या तरी मूर्तीमध्ये चित्रामध्ये आणता येत नाही. ही मूर्ती पूजा करणं चुकीचं आहे, हे कुफ्र पाळणं हे चुकीचं आहे. त्यामुळं खान हा स्वतःला पदव्या लावून घ्यायचा. आपण जसं आता सुरुवातीला महाराजांच्या पदव्या, राजकारण धुरंधर वगैरे वगैरे पंडित अशा पद्धतीने जशा पदव्या म्हटल्या महाराजांच्या, तसं खानाने स्वतःला पदव्या लावून घेतल्या होत्या. त्याच्यातली पदवी एक अशी होती, कुफ्र शिकन, बुत शिकन. बुत म्हणजे मूर्ती, शिकन म्हणजे मोडणारा किंवा तोडणारा. कुफ्र म्हणजे जे त्यांचा धर्म मानत नाहीत, मुसलमान धर्म मानत नाहीत, त्यांना मारणारा. अशा पद्धतीच्या पदव्या त्यानं स्वतःला लावून घेतल्या होत्या. आणि तो उन्मत्त झालेला खान त्या तुळजापूरच्या मंदिरामध्ये शिरला. दोन्ही हातामध्ये त्यानं कदाचित पट्टे घेतले असतील, कदाचित घण घेतले असतील, माहिती नाही इतिहासाला कदाचित. पण त्या मूर्तीसमोर उभा राहिला तो अजस्त्र असा खान. त्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि त्यानं त्या तुळजा भवानीलाच ललकारलं आणि तिला विचारलं, बताओ तेरी अजमत, बताओ तेरी करामत. अगर सब लोग तुझको मानते हैं तो कोई चमत्कार करके दिखाओ. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दगडातून चमत्कार होण्यासाठी त्या दगडाची जे पूजा करतात त्यांची मनगट बळकट असावी लागतात. त्यांच्या मनगटामध्ये जर सामर्थ्य असेल तर त्या पूजेला अर्थ उरतो. दुर्दैवानं त्या ठिकाणी तुळजाभवानीची मूर्ती भंगली. खानानं घणाचे घाव घालून ती मूर्ती तोडली आणि तिच्या समोरच गायीची हत्या केली. कारण गायीला मान देण्याची पद्धत आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून चाललेली आहे. ज्या वेळेला ही वार्ता शिवाजीपर्यंत पोहोचली, शिवाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचली, शिवाजी महाराजांना लक्षात आलं काय डाव चाललाय ते लक्षात आलं. शिवाजी महाराज शांत राहिले. अनेक सरदार दरकदार आजूबाजूला जे शिवाजी राजांचे होते ते एकदम संतापानं उकळत होते की आपल्या प्रत्यक्ष तुळजाभवानीला त्यानं फोडलं. त्याच्यामध्ये एक कथा अशी आहे की तुळजाभवानीची जी मूर्ती कानानं फोडली ती मूळची मूर्ती नसून तिथले जे भोपे होते, पुजारी होते, त्यांनी ती मूर्ती दूर नेऊन ठेवलेली, लपवून ठेवली होती आणि दुसरी एक मूर्ती तिच्यासारखी दिसणारी दुसरी मूर्ती आणली, ती मूर्ती फोडली. पण सगळे सरदार असे संतापून लालेलाल झालेले होते. का बरं आपण चालू जायचं नाही? शिवाजी महाराजांनी सांगितलं, सबूर 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 सबूर. खानाला लक्षात आलं की तुळजाभवानी फोडून सुद्धा हा शिवा आपल्या समोर येत नाही. खानानं दिशा जी धरली होती इंदापूरच्या दिशेनं ती वळवली आणि तो निघाला आता पंढरपूरच्या दिशेनं. तो पंढरीचा विठोबा कमरेवरती हात ठेवून 28 युगांपासून उभा आहे. पंढरपूरच्या विठोबाची पुन्हा तीच अवस्था झाली. तिथल्या बडव्यांनी ती मूर्ती लपवली, दुसरी मूर्ती ठेवली होती ती खानानं फोडली. खानाला वाटलं आता तरी तो शिवाजी बाहेर आहे. परंतु शिवाजी महाराजांनी यावेळेला बेत काही वेगळा आखलेला होता. शिवाजी महाराज बाहेर आले नाही. मग खानानं पुढे वाटचाल सुरू करायला निघाली. आपण जर भूगोल बघितला तर पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि तिथून खान सातारा जिल्ह्यामध्ये आला. सातारा जिल्ह्यामध्ये एक गाव महत्वाचं होतं. त्याचं महत्त्व खानाला नंतर लक्षात आलं. खान पुढं आल्यानंतर लक्षात आलं ते सातारा जिल्ह्यातलं महत्त्वाचं गाव ते मलवडी नावाचं गाव होतं. आता हे मलवडी नावाचं गाव का महत्त्वाचं होतं? कारण त्या गावामध्ये एक जहागीरदार होते. कोण होते जहागीरदार? ते होते बजाजी नाईक निंबाळकर. कोण होते बजाजी नाईक निंबाळकर? त्यांचा पराक्रम काय? त्यांचा पराक्रम म्हणजे इतर जसे मराठी, मगाशी मी जी नावं सांगितली, बाजी, घोरपडे, मोरे वगैरे यांच्यासारखाच कुर्निसात पातशा बरोबर करायचा आणि आपली तलवार पातशासारखी चालवायची, हा काही त्यांचा पराक्रम नव्हता. खानाच्या दृष्टीनं पराक्रम त्यांचा वेगळाच होता. ते छत्रपती शिवरायांचे मेहुणे होते. त्यांची जी मोठी बहीण होती सईबाई, ती शिवरायांची प्रथम पत्नी होती. म्हणजे संभाजीराजांची आई म्हणजे त्या बजाजीराजे निंबाळकरांची बहीण. त्यामुळे खानानं आता एक वेगळाच कपटी डाव टाकला. अरे, ज्याच्यावरती श्रद्धा आहे अशा दगडाच्या मूर्ती फोडून हा जर शिवा भोसला बाहेर येत नसेल तर जिवंत माणसांना आता पेचात पकडून तो बाहेर येतो की काय बघावं. त्यामुळे खानानं पण कशा पद्धतीनं विचार केला हे आपण अभ्यासण्यासारखं आहे. आणि शिवरायांनी अर्थातच त्याला तोंड कसं दिलं हे पण अभ्यासण्यासारखं आहे. खानानं बजाजी निंबाळकरांना बोलावलं. बजाजी निंबाळकर हे खानासारखेच पातशाचे चाकर होते. त्यांनी आतापर्यंत खानाबरोबर सुद्धा लढाईत भाग घेतला होता आणि एका लढाईत तर त्यांनी शिवाजी राजांविरुद्ध सुद्धा भाग घेतलेला होता. परंतु हा सगळा इतिहास खान विसरला. एकच गोष्ट लक्षात ठेवली की याची बहीण म्हणजे ते शिवा भोसल्याची बायको आहे, आणा त्याला आणि त्याच्या गळ्यात तोफा घाला. तोफा म्हणजे साखळदंड घाला आणि साखळदंड घालून त्याला पकडा. आता प्रश्न पडला, सईबाई आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये, काही दिवसातच सईबाईंचं निधन झालं, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात होत्या. ही बातमी ज्या वेळेला महाराजांच्या पर्यंत पोहोचली असेल
असं म्हणलं जातं की त्यावेळेला महाराज हे राजगडावरती होते. महाराज, जिजामाता, संभाजीराजे अगदी लहान आणि सईबाई असे ते होते. ज्यावेळेला ही वार्ता पोचली त्यावेळेला काय त्या सईबाईच्या मनाची अवस्था झाली असेल आणि काय त्या शिवरायांच्या मनाची अवस्था झाली असेल. आता पेच असा पडला की स्वराज्यावरून चालून आलेल्या शत्रूला जर समोरासमोर तोंड दिलं तर स्वराज्याचा नाश होणार आहे निश्चित. परंतु जिच्या बरोबर आपण संसाराचा डाव मांडलाय तिच्या भावालाच त्यानं पकडलंय. आता इथं शिवाजीराजांची बुद्धिमत्ता दिसते. मगाशी जसं शहाजीराजांच्या पत्राचा उल्लेख लिहिला तसं शिवाजी महाराजांनी एक पत्र पाठवलं. शिवाजी महाराजांनी पत्र कोणाला पाठवलं? शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं ते नाईकजी पांढरे म्हणून एक सरदार होते, मराठा सरदार होते अर्थातच. आणि हे नाईकजी पांढरे ह्या त्या अफजल खानाच्या फौजेमध्ये होते. त्यांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं की आपण सगळेजण एका नात्यानं बांधले गेलो होतो. कुठंतरी एक नातं आहे, नात्यानं बांधलेले गेलेलो आहोत. त्यामुळे मी तुमची विनवणी करतो, मी तुमची प्रार्थना करतो की तुम्ही स्वतः रद्दबदली करा, तुम्ही पुढे जा, जे काही खंडणी मागतील ती खंडणी द्या, परंतु माझ्या मेहुण्यांना सोडवा. नाईकजी पांढऱ्यांना शिवाजी महाराजांची प्रार्थना त्यांच्या मनामध्ये पालवली. नाईकजी पांढरे अफजल खानाच्या बरोबर पुढे गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. हे बजाजी निंबाळकर आपलेच सरदार आहे आणि आपल्याच सरदाराला तुम्ही का पकडलंय असं म्हटल्यानंतर आता खान मात्र विचारात पडला. विचारात पडण्याची कारणं मात्र वेगळी होती. कारणं काय होती? कारण अफजल खानाच्या सैन्यामध्ये बरेच मराठे होते आणि एकमेकांच्या नातेसंबंधानं ही सगळी मंडळी जोडली गेलेली होती. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की नात्यात जर काही झालं तर सगळे लोक एकत्र येतात, जातीचे लोक एकत्र येतात आणि त्याच्या विरुद्ध हल्लाबोल करतात. त्यामुळे ही शक्यता आपल्या सैन्यामध्ये बंडाची शक्यता खानाला वाटली असावी. खान सावध झाला, परंतु होता तसा लालचीच होता. त्याच्या मनामध्ये हाव सुटली आणि त्याने अट टाकली, 60,000 होऊन जर दिले तर याची मुक्तता करतो. हे नाईकजी पांढरे जे आहेत ते जामीन राहिले. बजाजीराजे निंबाळकर हे मोकळे झाले, पण ते खिशानं पण मोकळे होते. त्यांच्याकडे एवढा पैसाच नव्हता, कारण रक्कमच खंडणीची आवाढव्य किंवा आवास्तव त्या काळच्या मनानं म्हणली पाहिजे अशी होती. त्यांनी गावातल्या 2 सावकारांच्याकडे आपली जी दुसरी जागीर होती म्हणजे ते फलटण ते त्यांनी गहाण म्हणून ठेवून दिली आणि त्या गहाण वटीवरती त्यांनी कर्ज काढलं. गहाण म्हणजे काय? आपली एखादी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या ताब्यात द्यायची आणि ती वस्तू तुमच्या ताब्यात आहे तोपर्यंत तुम्ही मला पैसे द्या, तुमचे पैसे मी फेडले की माझी वस्तू मला परत द्या, असं म्हणतात ते गहाण. ती गहाण ठेवली आणि मग त्या बजाजी नाईक निंबाळकरांची सुटका झाली आणि मग खान आता पुढे निघाला. आता खान निघाला तो वाईच्या दिशेने निघाला. वाईच्या दिशेनं का निघाला? कारण आता छत्रपती शिवराय हे राजगडावरून निघून आता प्रतापगडावरती पोचलेले होते आणि प्रतापगडाच्या जवळच ती वाई आहे. त्यामुळे खान वाईच्या दिशेने निघाला. खान हा वाईला अनेक दिवस सुभेदार होता, त्यामुळे त्याला वाईची खडानखडा माहिती होती. हा एक त्याला फार महत्त्वाचा मुद्दा वाटत होता की ज्या सुभ्यामध्ये आपण सुभेदारी केली त्या सुभ्यामध्येच आपल्याला लढाई करायची हे त्याला फार महत्त्वाचं वाटत होतं. खान वाईला आला. साधारणपणे जून 1659 या महिन्यामध्ये हा खान वाईला आला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये 4 महिने फार पावसाळा असतो. या वर्षीचं सोडून द्या, परंतु एकूण परंपरेनं हे 4 महिने प्रचंड पावसाचे असतात. आणि वाईसारखं जे ठिकाण आहे की जे डोंगराच्या पायथ्याशीच आहे अशा ठिकाणी तर धुवाधार पाऊस पडतो. त्यामुळे 3-4 महिने खानानं काहीच हालचाल केली नाही, कारण व्यवहार तर इथे शक्य नव्हतं. एवढ्या पडत्या पावसामध्ये जाणं, हत्तीवर बसणं, घोड्यावर बसणं, मग ती तलवार चालवणं हे काही शक्य नव्हतं. आणि म्हणून 3-4 महिने खानानं त्या वाईमध्ये मुक्काम केला. त्या वाईचं सगळं रूपच पालटून गेलेलं होतं. जिकडं तिकडं तंबू, शामियाने, राहुट्या हे दिसत होते. जिकडं तिकडं लोकांची लगबग जागलेली होती. बाजार उठलेले होते. जसं एखाद्या छोट्या गावामध्ये बाजाराच्या दिवशी सगळ्या प्रकारचे पदार्थ विक्रीला असतात. मग फळ, फळावळ, मेवा, मिठाई, किराणा, कापड, चोपड, तुम्ही म्हणाल ती वस्तू त्या बाजारात असते. असे बाजारच्या बाजार ते सगळे त्या वस्तीमध्ये होते. हे 4 महिने खान स्वस्थ बसला होता. त्याला आणखीन 2-3 कारणं होती. एक कारण काय? परत आपल्या लक्षात येतं की जी वारसा हक्कानं बुद्धिमत्ता आली ती शिवरायांच्याकडे, ती बुद्धिमत्ता इथे पण शिवरायांनी वेगळ्या पद्धतीनं चालवली होती. शिवरायांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. औरंगजेब आता शहजादा राहिलेला नव्हता, तो आलमगीर म्हणजे बादशाह, स्वतःच बादशाह झालेला होता. आपल्या बापाला भावाला मारून तो स्वतः गादीवरती बसलेला होता आणि त्यानं आलमगीरला, बादशाह औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं की आम्ही तुमच्याशी सलाह करू इच्छितो. आता बघा, शिवाजी महाराजांनी आजपर्यंत कोणाची चाकरी केली नाही, ते चाकरी करणार असं म्हणून पत्र लिहिलं. ते औरंगजेबाला लिहिलं. का बरं औरंगजेबाला पत्र लिहिलं? कारण औरंगजेबाचं सैन्य, औरंगजेबाचं सामर्थ्य ह्या आदिलशाहीपेक्षा कित्येक पटीनं मोठं होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांनी असं पत्र औरंगजेबाला पाठवलंय ही बातमी अर्थातच बाहेर सगळ्यांना समजली.
आणि अफजल खानाच्या तावडीतून औरंगजेब आधी सुटल्यामुळे औरंगजेब आणि अफजल या दोघांचं एकमेकांचं वैमनस्य आलेलं होतं. तेव्हा आता सगळ्यांच्या लक्षात असं आलं की आता जर औरंगजेबानं बाजू घेतली तो शिवाजी महाराजांचीच घेणार. त्यामुळे औरंगजेब शांत होता. आणि दुसरं एक कारण होतं, त्याला फारसा पुरावा मिळतो नाही मिळतो हा एक भाग आहे, पण दुसरं एक कारण होतं. अशी एक बातमी सुटलेली होती की शहाजीराजे अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत. खान महम्मदाच्या, बहलोल खानाच्या सगळ्या मृत्यूमुळे शहाजीराजे अस्वस्थ झालेले आहेत आणि आपलं घोडदळ काढून ते विजापूरच्या दिशेनं निघाले. आता जर काही आपण आगळी केली, त्यांच्या मुलाला जर खरंच धरलं किंवा मारलं तर हा शहाजीराजा विजापूर घेतल्याशिवाय राहत नाही. कारण शहाजीराजांचा पराक्रमाचा अनुभव अफजल खानानं स्वतः घेतलेला होता. अशा 2-3 कारणामुळे खान शांत बसला. आणि अजून तिसरं महत्त्वाचं कारण होतं, ते त्यावेळेला सगळ्यांना माहिती नव्हतं, परंतु काही महिन्यानंतर ते कारण मात्र सगळ्यांना समजलं. ते कारण समजलं असं की ज्या वेळेला या युद्धासाठी कूच करायची, या फौजेसाठी कूच करायची, तेव्हा बड्या साहेबीनं आदिलशहानं या अफजल खानाला एकांतात बोलवलेलं होतं. आणि एकांतात एक फार महत्त्वाचा सल्ला या बड्या साहेबीने दिला होता. म्हणलं तर ती अत्यंत हुशार आणि दुसऱ्या बाजूला म्हणलं तर अत्यंत पाताळ यंत्री, म्हणजे कशा पद्धतीनं विचार करील हे सांगता येत नाही अशा पद्धती ती कर्तबगार स्त्री होती. तिने खानाला सांगितलं होतं, शिवाला धरू पाहशील तर तो डोंगर दऱ्यात पळत सुटेल. मैत्रीचं नाटक कर आणि त्याला जिंदा या मुर्दा पकडून आण. जसं त्या शिरेपट्टणच्या कस्तुरी रंगाला जर भेटीसाठी बोलवून ठार केलं तसंच या शिवाजीला कर. हा महत्त्वाचा सल्ला फक्त खानाला माहिती होता, बाकी कोणालाही माहिती होता. या 2-3 कारणामुळे खान शांत होता. 3 महिने 4 महिने वाट पाहत होता. आणि मग शेवटी शिवाजी महाराजांची जमवाजम सुरू झाली होती. सगळ्या 12 मावळातून मावळे एकत्र येत होते. आता दरम्यानच्या काळात एक गोष्ट अशी घडलेली होती की इकडच्या मावळामध्ये एक पद्धत होती. त्यावेळेचं जर मध्ययुग जर आपण बघितलं तर एक पद्धत होती. गावचा जो कारभार हाकणारी जी मंडळी असतात त्यांना वेगवेगळे पदं दिलेली असायची. म्हणजे आजच्या काळामध्ये सरपंच असतात, पंच असतात, ग्रामसेवक, तलाठी वगैरे वगैरे अशा पद्धतीची. तसं एक पद होतं त्यावेळेचं, ते देशमुख. देशमुखाचं काम काय की सगळ्या गावातला जो महसूल आहे म्हणजे पैसा एकत्र करायचा आणि जो काही हिस्सा आहे तो बादशाला द्यायचा, आपला हिस्सा आपल्याला काढून घ्यायचा, असे देशमुख होते. असे 12 मावळामध्ये देशमुख होते. त्या सगळ्या देशमुखांना फरमानं सुटलेली होती. आदिलशाची फरमानं सुटली होती. आणि त्या फरमानामधलं अस्सल पत्र, जे प्रत्यक्ष लिहिलेलं पत्र इथल्या आपल्या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये उपलब्ध आहे. ते पत्र लिहिलेलं होतं. इथं कारी नावाचं गाव आहे, भोरच्या जवळ कारी नावाचं गाव आहे. तिथे कान्होजी जेधे देशमुख यांना लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे. आता कोण होते कान्होजी जेधे देशमुख? तर कान्होजी जेधे देशमुख हे एका अर्थानं शहाजीराजांचे सहकारी होते. शहाजीराजांच्या बरोबर त्यांनी अनेक युद्धांमध्ये पराक्रम गाजवलेला होता. सुरुवातीला ते रणदुल्ला खानाच्या, मगाशी जसं सांगितलं की ज्याच्या रणदुल्ला खानाच्या हाताखाली अफजल खान आणि शहाजीराजे लढत होते, त्या रणदुल्ला खानाच्या हाताखाली हे कान्होजी जेधे लढत होते. त्यांनी गळ घातली शहाजीराजांना, मला मागून घ्या असं सांगितलं आणि ते शहाजीराजांच्या पदरी आले. आणि जसं शिवाजी महाराजांकडे स्वराज्याचा डाव मांडला तसं शहाजीराजांनी त्यांना इकडे महाराष्ट्रामध्ये पाठवलं होतं आणि आपल्या गावी कारीला ते राहिलेले होते. या कारीच्या कान्होजी देशमुखांना आलेलं पत्र उपलब्ध आहे इतिहासामध्ये, इतिहास संशोधक मंडळामध्ये. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की सर्व किंमत मोजा आणि शिवाजीला नेस्तनाबूत करा. त्याची माणसं जर तुमच्याकडे येतील तर त्यांचे प्राण घ्या. म्हणजे आदिलशहाला काय करायचं होतं त्याचा प्रत्यक्ष पुरावा आदिलशहानं लिहिलेला इतिहासामध्ये उपलब्ध आहे. हा अफजल खान काही फार दोस्ती मित्रत्वाच्या नात्यानं काही स्वराज्यामध्ये येत नव्हता, याचा अस्सल पुरावा त्यांच्या बाजूचा हा इतिहासाला उपलब्ध आहे. आणि जसं कान्होजी जेधेंना पत्र आलं, कान्होजी जेधे एकदम चवताळे, एकदम संतापले. कारण त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की जर तुम्ही हे करणार नाही तर तुमचं वतन जप्त होईल आणि तुम्ही आपल्या सगळ्या मुलाबाळांसह सगळ्या कुटुंबासह प्राणांना मुकाल. कान्होजी जेधे अस्वस्थ झाले. त्यांनी हाक मारली भराभरा. त्यांचे 6 मुलगे होते, 5 त्यांच्या जवळ होते आणि परवाचा जो बाजी जेधे होता तो कदाचित राजगडावरतीच होता. 5 मुलांना बरोबर घेतलं, घोड्यावरती टांग टाकली आणि चला र असं म्हटल्यानंतर सगळ्या मुलांना कळे ना की काय झालं. पण बादशाचं फरमान आलंय. सगळ्या मुलांना वाटलं की आता जायचं ते अफजल खानाच्या फौजेत जायचं. पण थोडं पुढे आल्यानंतर घोड्यांची दिशा वळली आणि ते सगळे निघाले शिवाजी महाराजांच्या भेटीला. आणि कान्होजी जेधेंची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. भेटीमध्ये माणसांना कसं पारखायचं याचं छत्रपती शिवरायांचं कौशल्य आपल्याला बघायला मिळतं. भेट झाली. कान्होजी जेधेंनी महाराजांना मुजरा घातला आणि महाराज सांगितलं, राज अवतान आलंय पाचशाचं. राजे म्हटले, जा, तुमच्या शेजारचे खंडोजी खोपडे आहेत अत्रवलीकर, ते कधीच सामील झाले. कान्होजीला तोपर्यंत त्याची बातमीच नव्हती. त्यामुळे खंडोजी खोपडे तिकडे गेलेले आहेत, तुम्ही तिकडे जा.
कान्होजी एकदम चवताळले. कान्होजी म्हणले, गेली इतकी वर्ष पहिल्यांदा शहाजीराजांची आणि मग तुमची आम्ही सेवा करतो, ते कशासाठी? शिवाजी महाराजांनी अजून एक परीक्षा घेतली. ते म्हटले की वतनावरती पाणी सुटेल. वतनावरती पाणी सुटेल याचा अर्थ काय? वतन म्हणजे काय? तर आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये जे काय धनधान्य उत्पन्न मिळेल त्याचा एक ठराविक हिस्सा तुम्ही काही करा न करा ते तुम्हाला मिळतो. तुम्ही काही नोकरी उद्योग व्यवसाय करायची काही गरज नाही, लोक आणून तुम्हाला पैसे देतात, घरात बसून पैसे मिळतात. एकदम साधा अर्थ. वतनावरती पाणी सुटेल, वतन तुमचं जाईल. कान्होजी एकदम चवताळले आणि कान्होजी म्हटले, राज तुमच्या मोर स्वराज्या मोर वतनावरती सोडलं पाणी. राजे म्हटले, सोडलं पाणी असं म्हणून चालणार नाही, प्रत्यक्ष पाणी सोडा. तांब्या मागवला असेल, तांब्यात पाणी घेतलं आणि पाणी सोडलं. त्या काळात ती पद्धत होती, पाणी सोडलं. याचा अर्थ आजपासून ही वस्तू माझी नाही. म्हणजे कल्पना करा की ज्याच्यावरती आपला स्वतःचा नव्हे आपल्या पुढल्या अनेक पिढ्यांचा पोट भरणार आहे, त्या वतनावरती कान्होजी जेद्यांनी पाणी सोडलं. आता हा प्रसंग घडत असताना शिवाजी महाराजांना कान्होजी जेद्यांच्या निष्ठेबद्दल शंका होती का? शिवाजी महाराजांना निष्ठेची शंका नव्हती, परंतु एका अर्थाने ते परीक्षा घेत होते. आणि परीक्षा घेणाऱ्याला आणि परीक्षा देणाऱ्याला दोघांना इतका आनंद झाला, कदाचित महाराज उठले असतील, पुढे गेले असतील, कान्होजींना आलिंगन दिलं असेल, या कान्होजी तुमचं स्वागत आहे स्वराज्यामध्ये. आणि कान्होजींना जवळ बसून शिवाजी महाराजांनी एक महत्वाची कामगिरी दिली. महत्वाची कामगिरी काय होती? की जसं कान्होजी जेधे देशमुखांना पत्र आलेलं होतं तसे सगळे 12 मावळ्यातल्या देशमुखांना पत्र आलेलं होतं. आणि जर सगळी देशमुख मंडळी जर अफजल खानाच्या बरोबर गेली तर महाराजांचा मोठा डाव मोडल्यासारखं होईल. कारण आपलीच मंडळी तिकडे गेल्यानंतर त्यांच्या विरुद्ध लढायचं कसं, हा फार मोठा प्रश्न निर्माण होईल. आणि कान्होजींना एक मोठी जबाबदारी दिली की जे उरलेले जे देशमुख आहेत मावळातले त्यांना तुम्ही एकत्र करा आणि त्यांना तुम्ही स्वराज्याच्या निष्ठेनं उभे करा. कान्होजींनी मान्य केलं. कान्होजी परत कालीला गेले आणि आपल्या घरी त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि सगळ्यांना सांगितलं. सगळेजण एकदम चिंताक्रांत बसले होते, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती चिंता होती आणि ते म्हणत होते की आता काय करणार, असं सगळे चिंतेचं वातावरण होतं. पण कान्होजी देवीने सांगितलं की आम्ही शिवरायांच्या पुढे स्वराज्याच्या निष्ठेची आळ आखली आहे. अरे आपल्या तलवारी गाजवायच्या ते कशासाठी? कोणातरी पाचशासाठी नव्हे, आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी. आपल्या भवानी मातेचा ज्यानं चक्काचूर केला, पंढरपूरचा विठोबा जो फोडला, त्याची चाकरी करायला तुम्ही निघालात, असं आवाहन केल्यानंतर सगळे देशमुख एकत्र झाले आणि त्यांनी कान्होजी जे यांच्या बरोबर साथीला साथ मिळवायची गोष्ट केली आणि सगळे येऊन सामील झाले. आता एके दिवशी असं झालं, प्रतापगडावरती एकदम वातावरण बदललं. कारण वातावरण बदललं, खानाचा एक वकील निघाला होता. हा वकील कोण? तर वकील होता वाईचा जो कुलकर्णी होता, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असं त्याचं नाव, तो निघाला होता. खानानं त्याच्याबरोबर एक पत्र पाठवलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की आजपर्यंत तुम्ही फार दंडगाई केली, तुम्ही कल्याण भिवंडी इथल्या मुसलमानांना त्रास दिला, तुम्ही जंजिऱ्याच्या सिद्धीला त्रास दिला, तुम्ही आदिलशाहचे जो मुलूक होता तो लुटला, औरंगजेबाचा जो मुलूक आम्ही लुटला होता तो पण तुम्ही लुटला. आता जर तुम्ही सगळा मुलूक दिला नाहीत तर तुमचं काही खैर नाही, परंतु मी उदार अंतःकरणानं तुम्हाला माफी द्यायला तयार आहे. तुम्ही मला येऊन भेटा आणि मग मी तुम्हाला माफ करतो, आदिलशाहच्या समोर नेऊन तुम्हाला पायी घालतो आणि सगळी जागीर मी तुम्हाला द्यायला परत देतो. आता हे पत्र वाचल्यानंतर लक्षात असं आलं की हे पत्र जे होतं ते मनावरती गारूड करणारं होतं, म्हणजे भुलवणारं होतं. एका अर्थानं मंत्रयुद्धाची सुरुवात असं त्याला म्हणलं पाहिजे, की भुलवायचं आणि त्या भुलवून आपला कार्यभाग साधायचा. महाराजांनी ते पत्र वाचलं आणि त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांना असं सांगितलं की अफजल खान हे तर मला काकांसारखे आहेत, कारण ते शहाजीराजांच्या बरोबर लढलेले आहेत, मी तर त्यांच्या पुतण्यासारखा आहे, मी निशंकपणे त्यांना भेटायला येईन, मी फार घाबरलोय. शिवाजी महाराजांनी कदाचित अभिनय पण त्यावेळेला केला असेल, मला माहिती नाही, परंतु शिवाजी महाराज सांगितलं की या पत्राचं उत्तर आम्ही देऊ. आता शिवाजी महाराजांनी त्या वकिलाचा निरोप दिला. एका वेगळ्या घरामध्ये त्याची व्यवस्था केली, त्यांना कुणाला भेटता येणार नाही याच्या पद्धतीने चौक्या पहारे लागले. शिवाजी महाराजांची खलबत सुरू झाली. सगळे जे शिवाजी महाराजांचे सरदार रखदार जे होते ते एकदम चिंतेत पडले, कारण खान होताच तसा पराक्रमी होता, एवढा प्रचंड सेना तो घेऊन आलेला होता आणि आता या खानाबरोबर लढायचं असं म्हटल्यानंतर सुरुवातीला या सगळ्या सरदारांचा खानावरती लढायला विरोध होता. राजे सला करावा म्हणजे तह करावा असं त्या सगळ्यांचं म्हणणं होतं. परंतु ही गोष्ट महिन्या 2 महिन्यापूर्वीची असेल. एके दिवशी असं झालं, महाराज स्वतःच्या मंचकावरती निद्रा घेत होते आणि एकदम भवानी माता प्रकट झाली. भवानी माता प्रकट झाल्यानंतर महाराज आनंदित झाले आणि भवानी मातेने वर दिला, तथास्तु राजा, तू जे करशील त्याला माझा आशीर्वाद आहे, यश तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या तलवारीमध्ये आहे. आणि हा दृष्टांत बघितल्यानंतर शिवाजी महाराजांचे डोळे उघडले. पहाट नुकतीच झालेली होती आणि पहाटेच्या वेळेला पडलेलं
स्वप्न म्हणजे भवानी मातेचा दृष्टांत, आणि हा दृष्टांत दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला आपल्या सगळ्या सरदारांना सांगितलं, त्यावेळेस सगळ्या सरदारांना एकदम त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागृत झाला. अरे भवानी मातेचा आशीर्वाद राजांच्या पाठीशी आहे, आपण यशस्वी होणार आहे नक्की. त्यामुळे आता युद्धाची तयारी. आणि मग त्या पत्राला उत्तर काय द्यायचं हे करताना शिवाजी महाराजांनी तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या युद्धाची तयारी सुरू केलेली होती. मग नेतोजी पालकर असतील, मोरोपंत पिंगळे असतील, कान्होजी जेधे देशमुख असतील, असे सगळे 12 मावळातनं लोक गोळा केलेले होते. आणि मग मसलतखान्यात मसलत भरली. आणि मग त्याच्यामध्ये असं ठरलं की खानाला भेटायला जायचं. परंतु भेटायला जायचं ते वाईमध्ये जायचं नाही, खानानं हे जावळीच्या खोऱ्यामध्ये येऊन प्रतापगडच्या पायथ्याशी भेटायचं, याच्यासाठी सगळं करायचं. आणि मग हे करणार कोण, खानाच्या गळी उतरवणार कोण, म्हणून ते पत्र लिहिण्यात आलं. आणि महाराजांची नजर गेली ती पंताजी काकांच्याकडे. पंताजी गोपीनाथ बोकील हे इथं पुरंदरच्या जवळ हिवरे म्हणून गाव आहे, तिथले कुलकर्णी होते. आणि त्या वयानं अत्यंत मोठे होते म्हणून त्यांना काकाजी असं म्हणायचे. पंताजींना सांगितलं की काकाजी आपण जावं. आणि मग पंताजी तो संदेश घेऊन खानाकडे निघाले. महाराजांनी खानाला खुश करण्यासाठी त्याला वस्त्र वगैरे सगळं आदर सत्कारासाठी पाठवलेली होती. खानासमोर त्या पंताजी बोकिलांनी कुर्निसाद केला आणि त्या खानाला सांगितलं की खान साहेब, आपला पराक्रम मोठा, आपला पराक्रम अग्नीसारखा आहे, जो तुमच्या समोर येईल तो जळून झाल्याशिवाय भस्मसात होऊन जाईल. आपला पराक्रमामुळे या पृथ्वीला शोभा आली आहे. आपल्याला जर आदिलशाहीनं वगळून टाकलं तर आदिलशाहीची सगळी शोभा गेल्यासारखं राहील. खानाला एक एक वाक्यानंतर खानाची छाती फुगत होती. माझा जो राजा आहे तो फार घाबरला आहे. ते तुम्हाला भितात, तुमच्या पराक्रमाला भितात. आजपर्यंत त्यांच्या हातून खूप अपराध झाले, त्यामुळे त्यांच्या मनाला टोचणी लागली आहे. आपण स्वतःहून येऊन त्यांची भेट घ्यावी, आपण त्यांना अभय द्यावं, आणि आपण अभय दिल्यानंतर राजे तुम्हाला येऊन भेटतील. आता राजे घाबरले होते का हे इतिहासानं सिद्ध करून दाखवलं. पण बोकिलांनी मात्र आपली कामगिरी चोख बजावली आणि खान एकदम तो मदमस्त झाला, अभिमान जागृत झाला. आणि तो म्हटला ठीक आहे. लगेच खानानं कदाचित जबाब दिला नाही, परंतु खानाला लक्षात असं आलं होतं की हा शिवाजी काही त्या प्रतापगडावरनं बाहेर येत नाही, आणि तो बाहेर आल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही, त्यामुळे आपल्यालाच जावं लागेल. आणि शेवटी खानानं निर्णय घेतला. काही त्याच्या सरदारांनी विरोध केला, त्यांचं नाक छाटलं, एकाला जिवंत पुरलं, असं त्या खानानं केलं. परंतु तो निघाला आणि त्याने कबुली केली की जाऊया, मिलेंगे, सिवा को मिलेंगे, प्रतापगड में मिलेंगे. असं करून मग खानाची फौज निघाली. आता हे पंताजी बोकील अजून हुशार होते. पंताजी बोकील म्हणाले की आपण येणार म्हणजे आपण एकटे थोडेच येणार, आपल्याबरोबर सगळं आपलं सैन्य, हत्ती, घोडे, पालख्या, उंट, तोफा, बंदुका सगळं घेऊन या, जड जवाहीर सगळं घेऊन या. परंतु दुर्दैवानं असं आहे की आमचं राज्य छोटं आहे, तुम्हाला येण्यासाठी रस्ता नाही. तो रस्ता करायला आम्हाला 1 महिना तरी लागेल, त्यामुळे तो रस्ता करण्यासाठी तुम्ही 1 महिन्यानी या. आता रस्ता करण्यासाठी महिन्यानी या का तुम्हाला कापण्यासाठी महिन्यानी या, हे नंतर इतिहासाने सिद्ध करून दाखवलं. 1 महिन्याच्या अवधीमध्ये सगळी तयारी झाली. आणि मग तयारी करून सगळी फौज निघाली. पसरणीचा डोंगर असा उभा चढायचा, जवळपास 5 किलोमीटर डोंगर चढायचा. तिथून पुढे 10-15 किलोमीटर पठारावरती चालायचं. आणि मग रडतोंडीचा घाट असं म्हणतात, त्या घाटामध्ये उतरायचं. आणि रस्ते आजच्यासारखे डांबरी गुळगुळीत चकचकीत नव्हते. त्या काळचे मातीचे दगडाधोंड्याचे रस्ते, रान एकदम किर्र माजलेलं. अनेक हत्तींना जखमा झाल्या, हत्तींच्या पायांनी दगड गडगडत गेले, त्याच्यातनं काही शेकडो लोक मेले. काही जणांना आपण पडतो असं वाटल्यामुळे त्यांनी असं झुडपानं धरलं, ते झुडूप उखडून आलं, त्यामुळे ते पडून मेले. असे अनेक लोक जाता जाताच मेले. आणि ज्यावेळेला जावळीच्या खोऱ्यात पोचले त्यावेळेला हुशार माणसांच्या लक्षात असं आलं की अरे आपण आता पुरते अडकलो आहोत. परंतु एका माणसाला मात्र खात्री होती की आपण नाही, सिवा भोसला अडकलाय, तो म्हणजे फक्त अफजल खान होता. आता मात्र राजा मिळाल्याशिवाय राहत नाही. मग ते आल्यानंतर तो दिवस कदाचित सोमवार किंवा मंगळवारचा असेल. मग पंताजी त्यांना भेटायला गेले, मुजरा वगैरे केला आणि त्यांनी सांगितलं की आपण आलात, आनंद झाला, या सगळ्या प्रवासाने तुम्हाला क्षीण झाला असेल, तुम्ही असं करा, 1 दिवस विश्रांती घ्या. 1 दिवस विश्रांती घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा उत्साही झाल्यानंतर परवा दिवशी राजे आपली भेट घेतील. आता 1 दिवस विश्रांती कशासाठी घ्यायची होती हे नंतर आपल्या लक्षात येईल. 1 दिवस विश्रांती घ्या. आणि मग दुसरी एक मागणी पंताजींनी केली. ती मागणी जरा वेगळी होती. पंताजी म्हणले आपल्याबरोबर एवढे सगळे आदिलशाहीचे सरदार दरकदार आलेत, सगळ्यांचा मान करावा असं शिवाजीराजांना फार वाटतं. सगळ्यांना हिरे मोती सोनं नाणं हे भेट द्यावं असं वाटतं. त्यामुळे तुमच्याजवळचे जे व्यापारी आहे त्यांना आमच्या गडावरती पाठवा, सगळं सोनं नाणं घेऊन पाठवा. राजे ते खरेदी करतील आणि तुमच्या सगळ्या सरदारांचा मान करतील. आता ते खरेदी करायचं होतं का काय करायचं होतं ते नंतर लक्षात आलं.
एकदम अफजल खान खुश झाला. जाओ असं करून त्यांनी व्यापाऱ्यांना सांगितलं. व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि ते पाणी पुसत पुसतच ते प्रतापगडावरती गेले. प्रतापगडावरती बोलल्यानंतर राजांनी सांगितलं, घेतलं तुमचं सगळं घेतलं, पैसे भेट झाल्यानंतर पैसे. एकदम व्यापाऱ्यांना मात्र लक्षात आलं, कारण व्यापारी आता अडकलो, पण आता थांबा, पैसे घेतल्याशिवाय काही जाऊ नका, आमची आबरू आहे की नाही, पैसे घेतल्याशिवाय जाऊ नका, गडावरतीच थांबा. त्यांना गडावरतीच ठेवून घेतलं. एक मोठा शामियाना उभारला गेला. जे साहित्य विकत घेण्यासाठी म्हणून आणलं होतं तेच वापरलं आणि एक भव्य दिव्य शामियाना तयार केला गेला. प्रतापगडच्या अर्धा प्रतापगड उचलल्यानंतर एका माचीवरती शामियाना तयार केला गेला. भेटण्याच्या अटी ठरलेल्या होत्या. भेटण्याच्या अटी काय? दोघांनी सशस्त्र यायचं, म्हणजे राजांनी सुद्धा आणि अफजल खानांनी सुद्धा शस्त्र बरोबर घेऊन यायचं, परंतु फौज मात्र आणायचे. 10 अंगरक्षक बॉडीगार्ड ते घेऊन यायचे आणि 2-3 सेवक हुजरे त्यांना घेऊन यायचं. बाकीचे फौज फटा यायचा नाही असं ठरलं. कबूल. खानानं कबूल केलं आणि खान निघाला. तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1689चा. आपल्या दृष्टीनं मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी आणि सप्तमी एकाच दिवशी होती. चंपाषष्ठी ज्याला म्हणतात तो दिवस होता. महाराज भल्या सकाळी उठले. त्यांनी सगळं आपलं रोजचे आवरण केलं, पूजा केली, त्या दिवशीचं दान दिलं, गाय दान दिली, सवत्स गाय म्हणजे वासरू असलेलं गाय दान दिली, दान धर्म केला. आणि आदल्या दिवशीच्या मसलतीमध्ये ठरलेलं होतं की राजे अंगाला सील करा. सील करा याचा अर्थ काय? चिलखत घाला. महाराजांनी चिलखत घातलं. वरनं त्यांचा सगळा अंगरखा घातला, आधी जिरेटोप घातला, मग त्याच्यावरनं मंदिल बांधला. म्हणजे खान काय आहे महाराजांनी पूर्ण ओळखलेलं होतं. राजे सील करा. आणि राजांनी सकाळी साधारणपणे 11च्या सुमाराला पंताजींना खाली पाठवलं. पंताजी गेले आणि ते बघता तर काय, अफजल खान एकदम उतावीळ झालाय आणि तो आता निघण्याच्या तयारीतच आहे. आणि त्याच्याबरोबर कोण आहे? जवळपास 1000-1200 हशम आहेत. त्यांच्याकडे बंदुका आहेत आणि ते बंदुका घेऊन ते सगळे हशम निघाल्याच तयारी. पंताजी पंत म्हणाले, खान साहेब आपण हे काय करताय? राजा घाबरेल, तो परत जाईल. आता कल्पना करा की हातातोंडाशी आलेला घास तो जाईल. मराठीमध्ये एक म्हण आहे, त्याची मला आठवण होते, शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत नाही. आता शिवाजी भेटणार म्हणून गेली अनेक महिने जो खान उत्सुक होता, आता एवढ्याशा कारणासाठी शिवाजी भेटन, जाओ असं करून त्या सैन्याला मागे केलं. फक्त 10 जण निघाले, हे पुढे निघाले. त्याच्यामध्ये अनेक लोक होते, पण त्यातला 2-3 महत्वाची नावं. एक होता सय्यद बंदा किंवा बडा सय्यद होता आणि दुसरी नावं होती ती 2. एक होते खराटे आणि दुसरे खराटे होते, म्हणजे मराठे पण त्याच्यामध्ये होते आणि मुसलमान पण होते. हे सगळेजण आले आणि भेटीला येऊन बसले. आता कल्पना करा की आपल्या घरात पाहुणा आला तर आपण पुढे जायचं का पाहुण्याने येऊन बसायचं आणि माझं स्वागत करा म्हणायचं? पण ही पण महाराजांची युक्ती होती. खान तिथे बसला, बघायला लागला, ये ऐशो आराम, ये शानो शौकत पातशाह को भी नसीब नाहीये. पंताजी पंत हुशार. ते म्हणले, पातशाची दौलत पातशाच्या घरीच जाईल, तुमची भेट झाल्यानंतर राजे सगळं पातशालाच देणार आहेत. खान एकदम खुश झाला आणि तो जरा अस्वस्थ व्हायला लागला, आता शिवाय येतो का नाही. आता खानाच्या बरोबर कोण कोण होते? स्वतः खान, त्याच्याबरोबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि तिसरा हा सय्यद बंदा किंवा बडा सय्यद असं त्याला म्हणतात. हे 3 जण होते. पंताजी पंत तिथे बुलाव सिवा को असं म्हणल्यानंतर पंताजी पंत गेले. पण पंताजी पंत हुशार, त्यांनी एका जासुदाला बोलवलं, त्याला सांगितलं की राजांना या आता म्हणावं खाली. आता सगळी तयारी झाली, आता खाली या. का? कारण आपण गेल्यानंतर माघारी या खान काय उद्योग करेल सांगता येत नाही, म्हणून ते स्वतः तिथं शामियानामध्ये हजर राहिले. आणि मग तो जासूद गेला, महाराजांना बोलून आला. महाराज लगेच शामियानात आले नाहीत. बघा, शत्रूला भेटायला लगेच शामियानात आले नाहीत. ते अर्ध्या वाटेवरती थांबले आणि त्यांनी जासुदाला विचारलं, कोण आहे शामियानात? खान आहे. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आहे. सय्यद बंदा. महाराज एकदम थांबले. नहीं, ये नहीं हो सकता, सय्यद बंदा को निकालो फिर आएंगे. परत जासूद तिकडून आला, पंताजींना सांगितलं. पंताजी म्हटले, पंताजींनी खानाला सांगितलं. खाना अस्वस्थ, जाओ असं करून त्या सय्यद बंदाला बाहेर पाठवलं आणि तो बाणाच्या टप्प्यावर म्हणजे काही 100-150 फुटांवरती तो उभा राहिला. आणि महाराजांच्या बरोबर 2-3 नावात, अनेक नावं आहेत, 10 जण होते. संभाजी कावजी कोंढाळकर आणि जीवा महाला अशी 2 महत्वाची नावं या प्रसंगाच्या होती. असे 10 जण आले. ते पण बाणाच्या टप्प्यात आले आणि उभे. महाराज पुढे निघाले. महाराज त्या शामियान्यामध्ये आले. अफजल खानानं महाराज सांगितलं, आज तक जितनी गुस्ताखी की वो पातशाह के हुक्म से मैं माफी करता हूं, आओ सिवा गले लगो. आता हे गले लगण्यापूर्वी खानाने काय तयारी केली होती? खानानं तयारी केली होती, आपल्या डाव्या बगलेमध्ये एक मोठा जी कट्यार असते बिचवा तो लपवलेला होता.
त्यानं शिवा घाबरलाय हे त्याला दिसत होतं. त्यामुळे काय केलं, आपली तलवार काढली आणि त्यांनी त्या कदाचित त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याला दिली आणि त्यांच्या हातामध्ये तलवार दिली. आव शिवा गले लगो असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराज पुढे राहिले. हा 6-6.5 फुटाचा खान शिवाजी महाराज जेमतेम त्याच्या छातीशी होते नव्हते. एकदा इकडे भेट झाली, एकदा तिकडे भेट झाल्या बरोबर खानानं त्याला डाव्या बगलेमध्ये दाबलं आणि कट्यार काढून वरना वार केला. पण वाराचा नुसता आवाज आला खर्र दिशी. वरचा जो अंगरखा होता तो फाटला, आतलं चिलखत फाटलं. महाराजांना लगेच लक्षात आलं महाराज तयार होते. महाराजांच्याकडे 2 शस्त्र असावी त्यावेळेला. एक वाघनख डाव्या हातामध्ये पटकन त्याने पोटामध्ये जखम केली, कानाची पकड दिली पडली आणि बिचवा काढला. छोटी एक अशी वाकडी कट्यार असते ती काढली आणि त्यांना इतका जोरात वार केला की खानाचा कोथळाच बाहेर आला. खानाला कल्पनाच नव्हती की आपल्यावरती वार होऊ शकतो, आपल्या कपटाला महाकपटी माणूस भेटू शकतो म्हटलं तर. हे खानाला कल्पना नव्हती. दगा 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 दुश्मन ने मुझे मार दिया, कत्ल करो असं करून तो पळत निघाला. पण हे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आडवे आले. महाराज सांगितले तुम्ही जातीनं ब्राह्मण, तुम्ही हा शस्त्र चालवणं योग्य नव्हे. पण तरी त्यांनी तलवार चालवली. महाराजांनी त्यांनी तिथंच त्या तलवारीला उत्तर दिलं. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आडवा झाला. तेवढ्यात तो बंदा सय्यद पुढे आला आणि त्यानं महाराजांवरती दाणपट्ट्याचा वार काढणार, महाराजांच्या वस्तकावरती तो पडणार. तितक्यातच एक प्रतिवार झाला. खट दिशे हात खांद्यापासून निखळला आणि तो वार करणारा सरदार होता जीवा महाला. म्हणून मराठीमध्ये म्हणाली की होता जीवा म्हणून वाचला शिवा. महाराज परत आले. गडावरती तोफांची इशारत झाली. मग वाईच्या बाजूने नेताजी पालकर, कोकणाच्या बाजूने मोरोपंत पिंगळे आणि गडापासून कान्होजी जेधे देशमुख या तिघांनी एकदम त्या खानाच्या फौजेवरती आक्रमण केलं आणि हर हर महादेव, जय भवानी असा आक्रोश करीत मराठी रणगर्जना करीत त्या फौजेवरती तुटून पडले. फौज इतकी आनंदात होती की आता तो शिवा भोसला आला याच्या आनंदात होते. त्या आनंदातच काही जण अल्लाला प्यारे झाले आणि काही जणांना शुद्ध यायच्या आतच ते मृत्युमुखी पडले आणि सगळे तिकडे पळायला लागले. काही वेळानं प्रतिकाराला सुरुवात झाली. पण मराठ्यांच्या तलवारी इतक्या तिखट होत्या त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. कापाकापी झाली. 65 हत्तीणी, शेकडो उंट, घोडे, हजारो घोडे आणि मोठं जड जवाहीर, तोफा, बंदुका हे सगळं महाराजांना अलगद मिळालं आणि महाराज विजयी झाले. सगळ्या इतिहासानं नोंद घेतली. कारण ही लढाई एका अर्थानं विषम होती. एका बाजूला आदिलशाहीची मोठी सल्तनत आणि दुसऱ्या बाजूला एवढंच असणारं स्वराज्य यांची सल्तनत होती. एका बाजूला असणारा पराक्रमी अफजल खान आणि दुसऱ्या बाजूला कोण कुठला तो शिवाजी शहाजी भोसला यांची लढाई होती. परंतु या लढाईचे पडसाद इतिहासामध्ये उमटले. युद्धशास्त्राच्या दृष्टीनं याचा अभ्यास जरूर केला पाहिजे. एक महत्वाचा मुद्दा, ही लढाई झाल्यानंतर त्या मध्यरात्री शिवाजी राजांनी काय केलं, चला आता फार मोठं मैदान मांडलंय, पराक्रम केलाय, आता 8-15 दिवस तरी अंथरुणातनं उठायचं नाही. महाराजांनी अजिबात असं सांगितलं नाही. सगळ्या सैन्याला गोळा केलं, सरदारांना गोळा केलं, चला आदिलशाहीवरती तुटून पडा. मग तो दोरोजी होता तो कोकणात गेला. महाराज स्वतः हे सातारा कोल्हापूरच्या दिशेने निघाले आणि नेताजी पालकर तर थेट विजापुराच्या दिशेने धावला. पुढच्या 18-17-18 दिवसांमध्ये महाराजांनी आदिलशाहीचा जास्तीत जास्त मुलूक आपल्या स्वराज्यामध्ये सामील केला. त्यामुळं यश मिळवायचं असतं ते एका क्षणासाठी नाही, यश मिळवायचं ते त्याच्या पुढची पायऱ्या गाठण्यासाठी. हा शिवचरित्राचा बोध आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि हा बोध अफजल खानाच्या वधामधून आपण घेऊ. आणि जसं महाराजांनी स्वतःला ओळखलं तसं आपण स्वतः जरी ओळखू, तसं महाराजांनी जे देशाचं, धर्माचं, समाजाचं काम आपल्या पुढे मांडलेलं आहे ते करण्यामध्ये यशस्वी होऊ असं मला स्वतःला वाटतं. एवढी विनंती करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.